चला तर मित्रांनो, मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमी मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे आपण मार्केट अनालिसिस बघणार आहेत. त्या मार्केट अनालिसिस मध्ये निफ्टी, गोल्ड, त्याचबरोबर टाटा स्टील, अदानी पोर्ट आणि एसबीआयच्या लेवल या ठिकाणी आपण बघणार आहेत. दुसरी गोष्ट, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बऱ्याचशा कॉर्पोरेट ऍक्शन त्याचबरोबर वेगवेगळ्या न्यूज शुक्रवारी फ्लॅश झाल्या आणि अमेरिकेमध्ये इन्फ्लेमेशन जो रेट असतो तो कमी झाला, नोकऱ्याचं प्रमाण वाढलं, त्यामुळं डॉलर मजबूत झाला. तर अशा या न्यूज फ्लॅश झाल्यामुळं आणि डॉलर मजबूत झाल्यामुळं काय झालं, मार्केटमध्ये चांगला क्रॅश आला. इक्विटी मार्केट सुद्धा पडलं, त्याचबरोबर गोल्ड सुद्धा पडलं, त्याचबरोबर बिटकॉइन, इथर, सोल जे काही कॉइन आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे पडले. तर याच्यामध्ये जवळजवळ आपण आतापर्यंत 7 बॅचेस कंप्लीट केलेले आहेत. 8व्या बॅचला आपण सुरुवात करतोय. तर जवळजवळ या महिन्याच्या 21 जूनला आपलं पहिलं लाईव्ह सेशन असणार आहे. तर याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहे, हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर पुढं एक अटॅच व्हिडिओ तुम्हाला भेटल, की जे आपण कोर्समध्ये देणार आहे ते काय काय देणार आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटल. तर कोणाला ऍडमिशन जर घ्यायचे असतील तर तुम्ही संपर्क करू शकता 92 72 60 88 87 या नंबरवरती. दुसरी गोष्ट, माजलगाव मध्ये संभाजी महाराज चौकामध्ये कल्पतरू टावरच्या खाली, कल्पतरू ज्वेलर्सच्या खाली आपलं ऑफिस आहे, मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमी म्हणून. या ठिकाणी येऊन तुम्ही संपर्क सुद्धा करू शकता. तर हा टोटली जो व्हिडिओ आहे हा आपण युट्यूब आपल्या चॅनलला, त्याचबरोबर जे आपलं शरद झुटे नावाचं जे पेज आहे फेसबुकला, याला सुद्धा आपण हा व्हिडिओ पोस्ट करतोय. तर चला बघू आपण मार्केट अनालिसिस. तर अगोदर आपण बघणार आहे तर डाटा. हे जे इंडिकेटर येतं हे इंडिकेटर आपण या ठिकाणी काढून घेऊ. तर बघू याच्यामध्ये जे मार्केट अनालिसिस करायचंय त्याच्यामध्ये आपण अगोदर बघणार आहे तर FIDI च्या पोझिशन. या ठिकाणी जो शुक्रवारचा डाटा आहे तो यांनी काय केलंय ते इथे या ठिकाणी आपण बघणार आहे. जवळजवळ यांच्या कॉलच्या लॉंग पोझिशन आहे 76,976 आणि 79,047 या शॉर्ट केलेल्या पोझिशन आहेत. म्हणजे याचा साईन काय बनतो, बेरीज साईन बनतो. आणि जो पुट लॉंग आहे हा 57,624,000 पोझिशन यांच्या उभ्या आता, आणि जो शॉर्ट केलेला आहे हा 44,262. म्हणजे हे लोक एकंदर एक जर हा जर डाटा बघितला तर डाटा न्यूट्रल म्हणायला काही अडचण नाही. या ठिकाणी त्याचबरोबर शुक्रवारी यांनी काय केलंय, 566 करोड रुपयाचं फ्युचर आहे हे विकलेलं आहे. आणि त्याचबरोबर FII ओपन इंटरेस्ट इन इंडेक्स ऑप्शन मध्ये जो ओपन इंटरेस्ट आहे हा 2,76,00,000 ओपन इंटरेस्ट कॉल वरती, आणि पुट वरती ओपन इंटरेस्ट आहे 5.3 लाखाचा. म्हणजे हायएस्ट ओपन इंटरेस्ट हा पुट वरती आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे आउटस्टँडिंग डाटा आहे इंडेक्स फ्युचरचा, जो ओपन इंटरेस्ट आहे या ठिकाणी 2.68 लाख यांनी काय केलेलं आहे, फ्युचर हे विकलेलं आहे. तर ज्या ज्या वेळेस असं होतं एकंदरीत जर विचार जर केला तर या ठिकाणी हे लोक न्यूट्रल आहे असं म्हणायला काही अडचण नाही. एवढा काही मोठा डाटा नाही या ठिकाणी. बायच्या पण पोझिशन नाहीत आणि सेलच्या पण पोझिशन एवढ्या नाहीत. त्याचबरोबर कॅश मध्ये शुक्रवारी काय केलं यांनी ते पण आपण या ठिकाणी बघू. तर जवळजवळ 8,776 करोड रुपयाचा FII न माल विकलाय, आणि त्याचबरोबर DII न डोमेस्टिक इन्व्हेस्टरनं 9,134 करोड रुपयाची या ठिकाणी खरेदी केलेली आहे. या ठिकाणी दिसतं सुद्धा आपल्याला ही 5 तारीख आहे. FII चा डाटा आहे. जवळजवळ यांनी 11,045 करोड रुपयाची खरेदी केली आणि त्याच्यामध्ये 19,821 करोड रुपयाची सेलिंग केलेली. तर नेट सेलिंग
निघून येते या ठिकाणी 8,776. त्याचबरोबर जे एफ आय ची खरेदी ही 22,779 रुपयाची आणि जवळजवळ विक्री त्याच दिवशीची 13,646 याच्यामध्ये नेट बाईंग निघून येते 9,134 रुपयाची. तर चला आता आपण येऊ या ठिकाणी चार्ट वर. या ज्या लेवल येतात ही विकली कॅन्डल आहे. विकली कॅन्डलचा हा जो सपोर्ट आहे तो त्याच्याला एकंदरीत जर बघितलं तर आपण गिफ्ट निफ्टी किती वरती ट्रेड करते, किती वरती क्लोज झाली या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. तर ही जी 1 डे ची कॅन्डल आहे रिजेक्शन मारलं गिफ्ट निफ्टीनं या ठिकाणी. गिफ्ट निफ्टीचा लो आहे या ठिकाणी जवळजवळ 23,080चा आणि क्लोजिंग दिली 23,447 ला. म्हणजे बऱ्यापैकी जवळजवळ डोजी कॅन्डल, हॅमर टाईप डोजी कॅन्डल या ठिकाणी तयार झालेली आहे. तर मार्केट व्ह्यू एकंदर एक जर विचार जर केला तर टोटली मार्केट व्ह्यू हा ऑल ओव्हर बेरिश आहे. पण मार्केटमध्ये कधी कधी उलट सुद्धा होतं या ठिकाणी. तर आपण या लेवल मार्क केलेली आता जी क्लोजिंग आहे ती या ठिकाणी मार्क केलेली 23,367 ची. तर मार्केट उद्या काय करू शकतं त्याचं एक अनालिसिस आपण या ठिकाणी बघणार आहे. त्याचबरोबर मंगळवारी एक्सपायरी या ठिकाणी आहे. या ठिकाणी जर मार्केट या ठिकाणी कुठं जर ओपन होते 23,400 मार्केट गॅप डाऊन जर ओपन जर झालं जवळजवळ 100-150 पॉईंट गॅप डाऊन जर झालं तर या ठिकाणी एकंदरीत जर विचार जर केला तर कुठेतरी ओपन होईल मार्केट. आणि या ठिकाणाहून जर मार्केट अशा पद्धतीनं या ठिकाणी तिथं ओपन होऊन जर असं वरती जाते आणि हा रेजिस्टन्स जर फेस करतो, आपल्याला कॅन्डलची क्लोजिंग काय पाहिजे या ठिकाणी पाहिजे. काय याच्या खाली जर कॅन्डल क्लोजिंग जर देतय तर आपल्याला 23,350चा पीई बाय करायचंय आणि टार्गेट साठी थांबायचंय. फर्स्ट टार्गेट या ठिकाणी भेटल हे 23,143चं आणि ही लेवल जर तुटली तर या ठिकाणी आपल्याला टार्गेट जवळजवळ 22,765चं एक्सपायरीला किंवा उद्याच सोमवारचं या ठिकाणी आपल्याला टार्गेट भेटू शकतं. अशा पद्धतीच्या या लेवल असणार आहेत. त्याचबरोबर जर या ठिकाणी कुठं जर ओपन होतंय मार्केट आणि हा सपोर्ट घेऊन कोणता हा सपोर्ट 23,143चा जर सपोर्ट घेतय आणि इथून जर वरती जातंय तर आपल्याला जवळजवळ 23,542च्या या ठिकाणी लेवल या भेटू शकतात. त्याचबरोबर दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे हा व्हिडिओ कोणासाठी सल्ला अजिबात नाही. हा एक एज्युकेशन पर्पज म्हणून आपण व्हिडिओ बनवतोय. काय होऊ शकतं मार्केटमध्ये काय नाही त्याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बनवतो. याचा वैयक्तिक कोणाला सल्ला आहे असं समजून ट्रेड करू नये. ते आपण आपली जे ट्रेड करीन त्याची आपण आपली रिस्क आणि रिवॉर्ड सुद्धा त्याच असेल. तर अशा पद्धतीनं मार्केट हे रिॲक्ट करू शकतं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्या लेवल येतात त्या लेवल या ठिकाणी आपण निफ्टीच्या बघितलेल्या आहेत. तर त्याचबरोबर जे स्टॉक आहे जे आपले फेवरेट स्टॉक आहेत त्याच्यामध्ये टाटा स्टीलनं या ठिकाणी डिव्हिडंड दिलाय. जवळजवळ एक्स डेट याची 12 जून 2026. तर या ठिकाणी 4 रुपयाचा डिव्हिडंड टाटा स्टीलनं या ठिकाणी दिलेला आहे. तर आपण या ठिकाणी शेअर्स बाय करू शकतो 4 रुपयाचा डिव्हिडंड नाही. त्याचबरोबर ज्या टाटा स्टीलच्या ज्या लेवल येतात या महिन्यासाठी या ठिकाणी जी क्लोजिंग आहे टाटाची ही टाटाची क्लोजिंग 206 म्हणजे या कॅन्डलच्या सपोर्टला या ठिकाणी क्लोजिंग टाटा स्टीलनं या ठिकाणी दिलेली आहे. आणि डिव्हिडंड मुळे लोक बाय करतात, शेअर्स वाढतो. तर मग हा शेअर्स कुठपर्यंत जाऊ शकतो तर त्याचं पण आपण या ठिकाणी अनालिसिस करणार आहे. तर या ठिकाणी जर कुठं ओपन जर होतंय हे 204-5 ला डाऊन मध्ये जर ओपन झालं या ठिकाणी तर जवळजवळ हा 200चा स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करील. आणि वरच्या साईडला जर यांनी टाटा स्टीलनं जर लेवल जर दिल्या तर वरच्या साईडला अप साईडला लेवल येतात या ठिकाणी टाटाच्या जवळजवळ 200
17-18ची लेवल आहे. त्याचबरोबर वरच्या साईडला ही लेवल 217-18ची जर तोडीत असेल तर 222ची लेवल आपल्याला टाटामध्ये बघायला भेटू शकते. तर या ठिकाणी जे ऑप्शन मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी एक सूचना आहे. आपल्या ज्या काही पोझिशन आहेत या पोझिशन डिव्हिडंड देण्याच्या अगोदर, म्हणजे जी डिव्हिडंडची जी डेट आहे ही या ठिकाणी 12 जून 2026. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी 12 तारखेच्या आतमध्ये म्हणजे 11 तारखेला आपल्या सीई आणि पीईच्या पोझिशन या ठिकाणी स्क्वेअर अप करायच्या. का करायच्या त्याच्या पाठीमागं कारण आहे. कारण काय होतं माहितीये का, हा जो 4 रुपयाचा जो डिव्हिडंड दिला या ठिकाणी, हा जो 4 रुपयाचा डिव्हिडंड आहे हा ऑप्शनच्या प्रीमियम मधून कपात होतो असं म्हणायला काही अडचण नाही. किंवा जर आपण या ठिकाणी एकंदरीत जर उदाहरण जर बघितलं तर आता काही जणांना काय वाटतं, या ठिकाणाहून काय होऊ शकतं, टाटा वरती जाऊ शकतं. एखाद्याने ऍट द मनी किंवा इन द मनी मधला उदाहरण जर बघायचं झालं तर 205चा जर सीई आपण या ठिकाणी जर बाय केलेला आहे, बघू आपण इथं 205चा सीई, एकंदर डिव्हिडंडच्या दुसऱ्या दिवशी काय होतं त्याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघतोय. टाटा स्टील 205 चा सीई, तर या ठिकाणी 5 रुपये 10 पैसे हा याचा रेट चालू आहे या ठिकाणी. त्याच्यावरती आपण टाटाचे चार्ट तर ज्यांनी समजा उदाहरणार्थ या ठिकाणी कुणी जर टाटाचा सीई किंवा पीई जर बाय केलेला असेल तर एकंदर एकदा आपण याचं उदाहरण या ठिकाणी बघू. याचं प्रीमियम किती या ठिकाणी टाटाचं दिसतं आपल्याला या ठिकाणी. याचं प्रीमियम आहे 5 रुपये 10 पैसे. एक्झाम्पल म्हणून आपण बघायला लागलो की काय होऊ शकतं डिव्हिडंडच्या दुसऱ्या दिवशी ऑप्शन मार्केटमध्ये. या ठिकाणी जो 5 रुपये 10 पैशाचा जो सीई, याचं प्रीमियम काय आहे 5 रुपये 10 पैसे या ठिकाणी 5.10 पैसे. तर डिव्हिडंडच्या दुसऱ्या दिवशी काय होऊ शकतं, तर हा जो सीई आहे आपण बाय केला कितीचा या ठिकाणी, जवळजवळ 205चा सीई. एक एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी बघतोय 205चा सीई आपण या ठिकाणी काय केलेला आहे, बाय केलेला आहे. याच्यामध्ये हे जे 5 रुपयाचं जे प्रीमियम आहे, हे 5 रुपयाचं प्रीमियम 4 रुपयानं मायनस होणार. आणि याची लॉट साईज काय या ठिकाणी, टाटाची लॉट साईज जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते, जवळजवळ 2750ची या ठिकाणी लॉट साईज टाटाची आहे. तर एकंदर जर बघितलं त्याचे प्रीमियम आहे आपलं 5 रुपये 10 पैसे. ते एकंदर आपल्याला मार्जिन किती लागायला लागली, 5.10 पैसे गुणिले 2750 याची लॉट साईज आहे बरोबर. तर जे आपली मार्जिन आहे ती 14,025 14,025 रुपयाची मार्जिन या ठिकाणी आपली लागलेली आहे. तर डिव्हिडंडच्या दुसऱ्या दिवशी काय होतं माहितीये का, हे जे 205चा जो सीई याला 209 रुपये म्हणजे जी स्ट्राईक प्राइस आपण निवडलेली, आपण स्ट्राईक प्राइस कितीची निवडली 205ची आपण या ठिकाणी. तर हे काय केलं जातं माहितीये का, डिव्हिडंडच्या दुसऱ्या दिवशी अचानक हे जी स्ट्राईक प्राइस आहे ही 205 वरून याच्यामध्ये 4 रुपये ऍड केले जातात. त्याच्यामध्ये याच्यामध्ये 4 रुपये ऍड केले जातात आणि या ठिकाणी 209 रुपयाची स्ट्राईक प्राइस आपल्याला या ठिकाणी लावून दिली जाते. कारण 4 रुपयाचा जो डिव्हिडंड आहे हा जो सीई आपण बाय केलेला आहे या सीईतून हा मायनस केला जातो आणि जे आपण जे प्रीमियम बाय केलेलं आहे 205चं
हे 205चं जे प्रीमियम आहे ते 205चं प्रीमियम काय केलं जातं माहिती का, 209 रुपयाला या ठिकाणी आपल्याला स्ट्राईक प्राइस लावून देते दिल्या जाते. म्हणजे जवळजवळ हा शेअर्स 209-10 रुपयाला जरी दुसऱ्या दिवशी गेला तरी सुद्धा 14,025 रुपयाचा या ठिकाणी आपल्याला नगदी लॉस बघायला भेटू शकतो. तर त्यासाठी एक स्ट्रिक सांगतोय, ऑप्शन मधून कोणाला जर वाटत असेल हा शेअर्स वरी जाणार आहे तर 11 तारखेच्या अगोदर म्हणजे 11 तारखेला तुम्हाला पोझिशन स्क्वेअर अप करायच्या, त्या सीईच्या असो किंवा पीईच्या असो. पीई मध्ये सुद्धा तसंच होतं. 4 रुपयानं जी काही स्ट्राईक प्राइस आहे ही 4 रुपयानं मायनस मध्ये दुसऱ्या दिवशी आपल्याला ओपन झालेली दिसते सेटलमेंट मध्ये, कारण डिव्हिडंड त्यामधून मायनस केला जातो. हे नवीन विद्यार्थ्याला माहित नसतं, त्यामुळं हा आपण या पद्धतीनं आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवतोय. त्याचबरोबर मग पैसा जर कमवायचा आहे या ठिकाणी आपण 11 तारखेला ऍट द मनी मधले सी आणि पी राईट करू शकतो. तर 4 रुपयाचं जे काही प्रीमियम आहे ते आपल्याला या ठिकाणी काय होईल खाता येईल, पण त्याच्यासाठी फंड सुद्धा तसाच लागतो. तर या ठिकाणी एकंदर एक जर विचार जर केला तर हा जर सी आपल्याला जर सेल जर मारायचा आहे, हा सी आपल्याला काय करायचा आहे सेल मारायचा आहे, तर मार्जिन लागते या ठिकाणी 1,18,209 रुपयाची. तर आपण काय करू शकतो, उदाहरणार्थ एकंदर एक जर बघितलं आपण तर या ठिकाणी 11 तारखेला आहे गुरुवार, तर गुरुवारी आपण ऍट द मनी मधले सी आणि पी हे काय करू शकतो राईट मारू शकतो. तर जवळजवळ 1,18,000 आणि 1,18,000 म्हणजे जवळजवळ 2-2.5-3 लाख रुपयाची जर मार्जिन आपल्याकडे जर असेल तर आपण या ठिकाणी ऍट द मनी मधले सीई पण राईट मारू शकतो आणि पीई पण राईट मारू शकतो. तर एका दिवसामध्ये जरी 5-5 रुपयाचे, आता या ठिकाणी एकंदर एक जर विचार जर केला तर इथं सीई आणि पी या ठिकाणी टाकू सुद्धा आपण टाटा स्टील 205 पीई हा आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे. तर 5 रुपये 99 पैसे याचं काय प्रीमियम चालू आहे. तर हा आज आपण उदाहरण बघतोय. 11 तारखेला जर आपण हे दोन्हीही पीई आपण सेल मारला, जी काही त्या ठिकाणी प्राइस असेल, कोणती प्राइस असेल ज्या रेटला टाटा चालू असेल ऍट द मनी मधली सी आणि पी आपल्याला दोन्ही त्या ठिकाणी काय करायचे होतं राईट मारायचे होतं. त्याच्यासाठी लागतं 94,590 रुपये या ठिकाणी आपल्याला पीई राईट मारायला लागतात. म्हणजे जवळजवळ 2-2.5 लाख रुपयाची जर मार्जिन जर आपल्याकडे जर असेल तर या ठिकाणी 5-10 रुपयाचं एक लॉट जरी आपण सेल मारला 2-2.5 लाख रुपयाच्या मार्जिनवरती, आणि मार्जिन जर आपल्याला कमी पाहिजे तर काय करायचं आउट ऑफ द मनी मधला सीई एक बाय करायचा, ज्याचं प्रीमियम 10-20 पैसे असलं पाहिजे. अशा पद्धतीचं जर आपण राईट जर केला तर हे जे 1,18,000 रुपयाचे प्रीमियम लागणार आहे हे सुद्धा आपल्याला लागणार नाही. ते सुद्धा आपण या ठिकाणी काय करू बघू या ठिकाणी. तर आपल्याकडे ऑलरेडी एक लॉट या ठिकाणी आपण बाय करून ठेवलेला आहे. तर बघू आपण तर आपल्याला मार्जिन किती लागतं सी आणि पी या ठिकाणी राईट मारण्यासाठी. हे दुसरं अकाउंट आहे. तर या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी टाकू आपण टाटा स्टील 205 याच महिन्याचा सी आणि पी. या ठिकाणी एकंदर जर बघायला गेलं तर आपल्याला हा काय करायचा माहिती का 205चा हा पण राईट मारायचा आहे. बघू आपण हा सेल मारला 66,741 एवढी मार्जिन या ठिकाणी आपल्याला पीई राईट मारण्यासाठी लागते. आणि सीई राईट मारण्यासाठी किती मार्जिन लागते हा सेल मारायचा आहे आपल्याला 32,877. अगोदरच्या अकाउंटला आपण या ठिकाणी बघितलं की आपल्याला जवळजवळ पूर्ण मार्जिन लागते, पण या ठिकाणी आपण काय केलेलं आहे या ठिकाणी दिसतं आपल्याला 210चा सी आपल्याकडे या ठिकाणी बाय केलेला आहे, त्यामुळं आपल्याला मार्जिन ही कमी दाखवित आहे काय राईट मारण्यासाठी. असंच जर तुम्ही काय आउट ऑफ द मनी मधला सी आणि पी एक लॉट बाय करायचा काय, आणि ऍट द मनी मधला सी आणि पी
दोन्हीही शॉर्ट मारायचे. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, प्रॉफिट त्या ठिकाणी बुक करायचंय. काय या ठिकाणी एकंदर जे काही प्रॉफिट आहे दुसऱ्या दिवशी काय रेटला मार्केट उघडल ते उघडल. या ठिकाणी एकंदर 4 आणि 4 8 रुपयाचं प्रीमियम आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिकली उरणार, कारण डिव्हिडंड त्यामध्ये मायनस होतो, त्या रेटला लावून दिलं जातं. कारण गेल्या वर्षी ज्यावेळेस जून महिन्यामध्ये टाटानं अशाच प्रकारचा काय केलं होतं, डिव्हिडंड दिला होता, तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतो. या ठिकाणी जर बघितलं गेल्या वर्षीचा जो डिव्हिडंड आहे आपण या ठिकाणी किती रुपयाचं दिलता, तर तेवढं प्रीमियम आपण त्या ठिकाणी काय केलं होतं, खाल्लं होतं. तर तेवढे पैसे उरले होते. तर ह्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी तसंच झालंय. 2024 2025 हा 2025चा डिव्हिडंड आहे 3 रुपये 60 पैशाचा. तर 3 रुपये 60 पैशाचं प्रीमियम ऍट द मनी मध्ये आपण काय केलं होतं, कॉल रायटिंग केली होती, सेल मारला होतं. तर हे 3 रुपये 60 पैशाचं प्रीमियम त्या ठिकाणी आपल्याला उरलं होतं. तसंच या पद्धतीनं जे झालंय, तर हा जो डिव्हिडंड आहे ह्यावेळेस 40 पैशांनी जास्त आहे. 3 रुपये 60 पैसा प्लस 40 पैसे, जवळजवळ 4 रुपयाचा हा डिव्हिडंड आहे. 4 पॉईंट या ठिकाणी आपल्याला उद्याच्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी 12 तारखेला या ठिकाणी उरवू शकतात. तर 4 आणि 4 किती झाले, 8. 4 प्लस 4 बरोबर 8. तर किती पैसा त्या ठिकाणी उरू शकतो, आपल्याला प्रॉफिट किती होऊ शकतं, त्याचं सुद्धा आपण कॅल्क्युलेशन या ठिकाणी बघणार आहे. 4 प्लस 4 बरोबर 8 रुपयाचं प्रीमियम आपण काय करतोय या ठिकाणी खातोय, म्हणजे राईट करतोय, सेल मारतोय. तर 8 गुणिले 2750 काय याची लॉट साईज आहे, बरोबर किती, 22,000चं प्रॉफिट एका दिवसामध्ये आपल्याला उरू शकतं. किती, 2,20,000च्या मार्जिनवरती. तर अशा पद्धतीनं मार्केट शिकायचंय आपल्याला. आपण मार्केटमध्ये काय काय शिकवतो तर ते सगळं सविस्तर याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसल. व्हिडिओ चांगला वाटला संपर्क करा. ऍडमिशन घ्यायचे असले 21 ते 22 तारखेला आपण बॅच सुरू करतोय. चला पुढचा व्हिडिओ आहे तो बघा. तर चला सेशनला सुरुवात करण्या अगोदर जे आपले इष्ट आहेत, जे काही आतापर्यंत आपल्याला गुरु लाभले, ते आई वडिलांपासून ते पार आतापर्यंतच्या प्रवासापर्यंत, त्यांना आपण एका श्लोकाच्या माध्यमातून वंदन करणार आहेत. तर तो श्लोक असा आहे, गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू. सगळ्यांनी सोबत माझ्या म्हटलं तरी चालत. त्याच्यानंतर आपण आपली बॅच कशा पद्धतीनं असणार आहे, आपला कोर्स कशा पद्धतीनं असणार आहे, याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहे. आज आपण सुरुवात करतोय 7व्या बॅचला. तर 6 बॅच आपल्या भरघोस यशानंतर आज आपण 7व्या बॅचला सुरुवात करतोय. तर अगोदर आपण श्लोक घेऊ. आणि दुसरी गोष्ट, आजचं सेशन आहे हे ऑल ओव्हर आपलं कसं असणार आहे, म्हणजे जे आपण शिकणार आहेत ते कशा पद्धतीनं शिकणार आहेत, काय काय शिकणार आहेत, आपला माइंड कसा असला पाहिजे. ज्यावेळेस आपण मार्केट बघतो त्यावेळेस आपला माइंड कसा असला पाहिजे, त्याला म्हणायचं मार्केट सायकोलॉजी. त्याचबरोबर जीवन पद्धती कशी असली पाहिजे, जीवन जगते वेळेस आपले विचार कसे असले पाहिजे, हे सुद्धा आपण शिकणार आहेत. तर कारण कसं आहे, लाख करोडो मोलाचं जे नॉलेज आहे ते आपण देतो. त्यामुळं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आजचं जे सेशन आहे या सेशनला आपण आज सुरुवात करणार आहे. त्या अगोदर जे आपण बघणार आहे की माणसाचं आयुष्य कसं काम करतं. आता इथून पुढं आजचं जे टॉपिक आहे हे याच्यामध्ये आपण शेअर मार्केट विषयी काहीही बोलणार नाही. तुम्हाला लगेचच मी काहीतरी शिकवीन अशी अपेक्षा धरू नका. का? कारण
ज्यावेळेस बॅच कंटिन्यू होती आपली त्यावेळेस शेअर मार्केटच्या व्यतिरिक्त आपण काही बोलतच नाही, अजिबात नाही. आणि निव्वळ गावरान पद्धतीमध्ये एखादा मी असं म्हणतो कधी कधी एखादा जनावरा मागचा जे ढोर जनावर गुरं सांभाळतात असा जरी आपल्यामध्ये आला शिकण्यासाठी तो सुद्धा चांगल्या प्रकारचे पैसे कमवेल. या पद्धतीचं नॉलेज आपण या ठिकाणी देतो. याचा बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे. डॉट टू डॉट आपले ट्रेड कशी हिट होतात, का होतात, याच्या मागचे जे रिझन येतं हे आपण शिकणार आहे. हे गोष्टी फुकट होत नाही, याला घासावं लागतं. तर त्या अगोदर थोडक्यात माझा परिचय करून देतो. मी शरद झुटे, राहिला इथं चिंचगव्हाणमध्ये राहतो. त्याचबरोबर जवळजवळ गोविंदरावनं सांगितलं की मी फेल आहे. मी आज मानाने सांगतो की मी 12वी फेल आहे. का? त्याची काढणं पुढे येतं. पण 12वी फेल कसं आहे, जवळजवळ 12वीला 79% मार्क आहेत मला. किती? 79% मार्क आहेत. फक्त माझा इंग्रजी गेला, कारण त्यावेळेची जी परिस्थिती होती ती तशी होती. मी ड्रॉप घेतला होता, परीक्षा दिली नव्हती पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी दिली, त्यावेळेस पण परिस्थिती काही चांगली नव्हती, मानसिकता चांगली नव्हती. मला शिक्षक व्हायचं होतं, प्राध्यापक किंवा शिक्षक व्हायचं होतं. तर भगवंतानी इच्छा तर कम्प्लीट केली, पण जे तिकडे शिक्षक व्हायचं होतं ते इकडे शिक्षक झालो, शेअर मार्केटचा पैशाचा शिक्षक. तर चला आजच्या जे सेशन आहे आपलं, आपण एक स्टार्टिंगला व्हिडिओ बघणार आहेत. त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक स्टोरी सांगणार तुम्हाला. आवडेल का? आवडेल का ऐकायला? आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझी स्टोरी सांगणे एवढा मी मोठा नाही. की बरेच जण म्हणतात ना की शाळेत जे शिक्षण दिलं जातं त्याचा व्यवहारामध्ये काहीच उपयोग होत नाही. तर तुम्ही व्यवहारातलं जे नॉलेज देत आहे त्याच्यामुळे लोक चांगले व्यवहार घेऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करतात. ते शाळेतनं होत नाहीयेत. असं आहे. खरं एकदम ते बरोबर आहे. खूप महत्वाचं आहे. तर त्याचे शिक्षक आहेत तुम्ही, हाडाचे एकदम. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. तर चला बघू आपण कसं आहे माणसाचं जीवन कशा पद्धतीने काम करतं, एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे, समजून घेणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपण जे काही गोष्टी आता तुम्हाला सांगतो निव्वळ आपण गावरान. चला तर तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय. एक बार एक व्यक्ति ने भगवान से पूछा कि भगवान बताइए कि मेरे भाग में कितना धन लिखा है। भगवान ने कहा कि रोज तुम्हारे भाग्य में 1 रुपए लिखा है। व्यक्ति बड़ा खुश हो जाता है। वह व्यक्ति 1 रुपए में अपनी सारी जरूरत को पूरा करने लगता है। उसके सुख और सादगी भरे जीवन को देखकर उसके दोस्त ने अपनी बहन की शादी उससे करी, जिसकी वजह से उसको 1 रुपए की जगह 11 रुपए मिलने लगे। तो उसने भगवान से पूछा, भगवान मेरे भाग्य में तो 1 रुपए लिखा था, तो फिर ये 11 रुपए कैसे आए? तो भगवान ने कहा, 10 रुपए तुम्हारी पत्नी के भाग्य के हैं। कुछ दिन बाद उसके घर में बच्चा पैदा होता है, जिसके वजह से उसको अब 31 रुपए मिलने लगे। कहने का मतलब उसके बच्चे के भाग्य से उसे 20 रुपए और अधिक मिलने लगे। तो कहने का मतलब यह कि जब भी इंसान इस धरती पर पैदा होता है तो वह अपना अपना भाग्य लेकर आता है। किसके भाग्य से हमारे घर में धन दौलत बढ़ रही है ये कोई नहीं जानता है। हम किसके भाग्य का खा रहे हैं ये कोई नहीं जानता। इसलिए यह मनुष्य जो कहता है ना, सब मेरी कमाई का है, मैंने इसको इतना बड़ा बनाया है, उसको घमंड हो जाता है कि यह सब मेरी वजह से हुआ है। तो किसी भी मनुष्य को अपनी उपलब्धियों पर इतना अहंकार नहीं करना चाहिए। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय कळालं? हा एक माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हा जो व्हिडिओ आहे या पद्धतीचं आयुष्य होतं माझं, म्हणजे विचार करण्याची पद्धती. आज जे आलो आपण, आता माझी स्टोरी ऐकायची म्हणजे कसं आहे माहिती का, तुम्ही काय मानता काय नाही मला सांगा. एखादा व्यक्ती दिवसाकाठी हप्त्यामध्ये एखाद्या वेळेस 1-1.5 लाख रुपये कमीत असेल, डेलीचे 30 ते 35 हजार रुपये रोजचे कमीत असेल, तो सक्सेस आहे का नाही सांगा मला? येस आहे ना, बरोबर आहे ना? झिरो होतो मी, झिरो, काही नव्हतं माझ्याकडं. आज याचे साक्षीदार माझी टीम आहे टोटली मातोश्रीची. त्याचबरोबर जेवढ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या त्याची एकमात्र साक्षीदार आहेत गोविंदराव उगले, जे की ज्यांनी आज चांगल्या प्रकारची पोस्टिंग केली. त्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. त्याच्या माध्यमातून सांगण्याचं म्हणजे काय सांगतो तुम्हाला मी.
तर काय माहिती का, तुम्हाला सांगतो, तर हा व्हिडिओ प्ले करण्यामागचा उद्देश आपला असा, कारण माणूस जो जगतो, तो जगतो ना, तो स्वतःच आयुष्य नाही जगत काय, आणि त्याचं स्वतःच आयुष्य कसं असेल काही सांगता येत नाही काय, कशा प्रकारे भगवंताने मॅनेज केलंय, काय केलंय, काही माहित नसतं. पण ज्यावेळेस एखादी व्यक्ती त्याला जुटती काय, जसं की त्याच्यामध्ये उदाहरण बघितलं आपण, त्या व्यक्तीचं लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर 11 रुपये भेटले काय, ती स्टोरी माझी. इसवी सन 2004 मध्ये मी एक कुत्र्याचं पिलू पाळलं होतं. तुम्ही म्हणताल ही काय स्टोरी, ऐका बघा भगवंत कसा काम करतो, हे निसर्ग कसा काम करतो. आणि ज्या भगवंताला, ज्या देवाला तुम्ही मानता तो तुमचा देव, बाकीच्या विषयी मला काही घेणं देणं नाही. तुम्ही म्हणताल, तुम्ही भगवंत भगवंत म्हणायला लागले, काही जणांना वाईट वाटायचं, अरे यार माझा तर हा देव आहे, माझ्या देवाचं तर नावच नाही घेतलं. अजिबात नाही, तसं अजिबात काहीही नाही. ज्याला मानता, कोणी काही काही जण तर देवालाच मानत नाही, पण ज्यांनी हे निर्माण केलंय काय, कुठंतरी कोणीतरी हे निर्माण केलंय, त्याला आपल्याला मान्य करावं लागेल. आणि जे आपल्या आयुष्यात घडतं ते त्यांनी मॅनेज केलेलं, आणि त्याचबरोबर जे आपले कर्म येतं, ते पूर्वजन्मीचे असो किंवा या जन्मीचे असो, त्याचे फळं आपल्याला भेटायला लागतात. तर माझं आयुष्य कशा पद्धतीनं सुरू झालं ते सांगतोय. 2004ला ज्या वेळेस 50-60 रुपयाची फक्त अपेक्षा मला होती, की मला 50-60 रुपये रोजचे भेटावा. तर त्या टायमाला घरामध्ये आम्ही जवळजवळ 3 भावंड, म्हणजे 2 बहिणी, 1 भाऊ आणि वडील. आई इसवी सन 2000 मध्ये वारली. तर त्यावेळेस मी एक कुत्र्याचं पिल्लू पाळलं. मी काय केलं, त्यावेळेस एक कुत्र्याचं पिल्लू पाळलं. तर त्या कुत्र्याच्या पिलाला पाजण्यासाठी माझ्याकडं दुधाची जी पिशवी, पावशेर 5 रुपयाचं त्यावेळेस दूध यायचं, तर ते कसं अरेंज करायचं ह्याची सुद्धा मला भानगड होती. का, कारण रोज किती भेटतोय, 50 ते 60 रुपये, आणि त्याच्यामध्ये 5 रुपये कुत्र्याला टाकायचे, तर मग घर खर्च कसा भागवायचा, ही सगळी जिम्मेदारी. आणि बाकीचे सगळे लहान लहान होते. आणि दुसरी गोष्ट एक सांगतो, ज्यावेळेस मी पुढे पुढे आयुष्यामध्ये गेलो, माझा बारका भाऊ बाळासाहेब झुटे हा लहान असून मला काय म्हणायचा, काय व्हायचं तर होऊ दे, तू नुसतं ह म्हण, काय काय करायचं तर करू आपण, काही अडचण नाही. त्याच्या पाठबळामुळं आजपर्यंत, आज मी इथं या स्टेपला काय इथं येऊन बसलोय. जे आज सक्सेस आहे ते त्याच्यामुळे. हे जे आजचं जे सक्सेस आहे याचं श्रेय सगळं मी त्याला देऊ इच्छितो. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे कसं माहिती का, ज्या वेळेस तुमच्या गरजा वाढायला लागतात त्यावेळेस उत्पन्न सुद्धा वाढायला लागतं. त्या 50 रुपये रोजाची कधी 500 रुपये रोज भेटायला लागला हे माझी मला सुद्धा कळालं नाही. गाडा सुरू झाला, वरचीवर संसाराच्या अनेक जिम्मेदाऱ्या येत गेल्या. दुसरी गोष्ट, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर असा विचार होता की ह्या बायकोला आपण आयुष्यामध्ये पोटभर खायला तरी देऊ का नाही देऊ. त्यात पुन्हा बऱ्याच अडचणी होत्या, ते काही सांगण्याचा विषय नाही. एकंदर एक जर विश्वास जर ठेवला आपण कशावरती, तुमच्या कर्मावरती, तुमच्या इष्टावरती, तुमच्या भगवंतावरती, जसं मला इथं धाडलंस तू, ज्या अर्थी धाडलंस त्या अर्थी याच्या पाठीमाग काहीतरी कारण आहे, आणि ते कारण आपल्याला सापडता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मला सक्सेस व्हायचंय, ह्या भावना आपल्या मनामध्ये असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये मी जिद्द नावाचा जो प्रकार आहे तो कधीही आयुष्यामध्ये सोडला नाही. अगोदर सुद्धा बोललो मी, काय मी संत नऊवारीच. तर असं करीत 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 वरचीवर ज्या वेळेस काही भार खांद्यावरती पडत गेला, तसं तसं उत्पन्न सुद्धा वाढायला लागलं. काय, जिथं 500 रुपये भेटायचे, रोजचे 5000 भेटायला लागले. ही देण आहे भगवंताची, तुमच्या कर्माची. आणि दुसरी गोष्ट, त्याला महागा जिने तुम्हाला इथं धाडलंय त्याला. अशा प्रकारची सायकोलॉजी आपली असली पाहिजे. काय, ज्यावेळेस अशी सायकोलॉजी असते त्यावेळेस तू द्यायला पण लागतो. हे, आणि कसं आहे माहितीये का, एखाद्याच्या नशिबामुळं, आणि मी आज सुद्धा मान्य करीत नाही, मी एवढं खडतर आयुष्य काढलंय, एक काळ भाकर नव्हती आपल्याला खायला. तर ह्या सगळ्या जे काही संकट आले, त्याला संकट नाही म्हणणार मी. आजच्या काळामध्ये जर येऊन उभा ठाकलोय, तर जे काही पाठीमागचं आयुष्य भोगलं त्याला संकट म्हणणार नाही. का म्हणणार नाही, कारण ते माझ्यासाठी दिलेले टास्क होते. काय, एक परीक्षा, जो परीक्षेला बसतो त्याचीच परीक्षा असती, कोणाची पण परीक्षा नसती. तर ती परीक्षा समजून मी त्याला
महाग टाकलं. त्याच्यानंतर बरेचसे संकट आले 2012ला. एक आपला वैयक्तिक अभ्यासक्रम असला पाहिजे की जे एका प्लॅटफॉर्मवरती सगळं भेटलं पाहिजे. तुम्हाला बेसिक भेटलं पाहिजे, ऍडव्हान्स भेटलं पाहिजे, ऍडव्हान्स प्लस ऍडव्हान्स भेटलं पाहिजे. तर बेसिक मध्ये जे नॉलेज आहे, IPO झालं काय, त्याच्यानंतर जे टेक्निकल आहे, सगळ्यात जास्त भर देतो आपण टेक्निकलला. तर आपलं जे क्लासेस आहेत ते कशा पद्धतीनं असणार आहेत, तर आपण काय करणार माहिती का, 50% जे महत्व आहे ते आपण देणार टेक्निकलला. टेक्निकल काय ते आपण पुढे शिकणार आहे. काय 25% फंडामेंटल, आणि जो डाटा आहे ज्याला आपण ऑप्शन चेन म्हणतो याला 25%. अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन करून आपण गेस करतो की मार्केट काय करणार आहे. आपण आदल्या दिवशी सांगतो मार्केट काय करणार आहे. ते काय सांगतो, आदल्या दिवशी सांगतो आपण मार्केट काय करणार आहे याच्या बेसवरती. त्यामुळं आधी कळतं आपल्याला की उद्याच्याला मार्केट काय करणार आहे. त्या पद्धतीनं जर बसलं तर त्याच्या आपण जे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे ते सुद्धा आपण पुढे बघणार आहे आजच्या सेशन मध्ये, कसा पैसा बनतो मार्केटमध्ये. तर त्या चॅलेंज अगोदर आहे, जी अगोदर जी आपली अनालिसिस चॅलेंज आहे तुमच्या मार्केटमध्ये आज कुणीच नाहीये एवढी अॅक्युरेसी देणार 100%. ह्याच्यात तुमचं म्हणजे ते खरंच म्हणजे असं मिरॅकल्स असं वाटतं की ह्यांच्याकडे खरंच जादू आहे काय, किती किती मार्केट थांबलं की तिथं थांबतं आणि तिथून उचलायचं म्हणजे बरोबर तिथून उचलतं ते. ही एक कुठपर्यंत कला आहे. जाणार आणि आहे? ही जी कला जे गोविंदराव बोलले आता, ती एक कला आहे. आणि ती कला येते अभ्यासातून. अभ्यास अभ्यास अभ्यास. शेअर मार्केटचा कुठं अभ्यास असतो का हो? तुम्ही म्हणताल काय कॅन्डल फंडामेंटल, 3-3 महिन्यांनी फंडामेंटल बदलतं. मग यालाच काय म्हणायचं, अभ्यास म्हणायचं. जे आपण पुढे चार्ट पॅटर्न शिकणार आहे. काय जादूसारखं काम करायला लागतं. हे आपल्याला सुद्धा स्वतःला खरं वाटायला लागत नाही की मार्केट खरंच अशा पद्धतीनं रिॲक्ट करतं. मग त्यावेळेस आपण आपला फेवरेट डायलॉग वापरतो, मार्केट मेरी सुनता है. त्या अगोदर आपला एक विषय जो अधुरा आहे तो कंप्लीट करू. त्याच्यानंतर आपण पुढं पुढं सरकत जाऊ की आपले सेशन कशा पद्धतीने असणार आहेत, आपली बॅच कशा पद्धतीने असणार आहे, आपला अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे. 12 लाख रुपयाचा लॉस झाला, इथपर्यंत आपण आलो होतो. काय योगानं शिकायला सुरुवात केली. काय तर काय झालं पुढं भविष्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये आपण काय करू माहितीये का, चार्ट वरती जाऊ. स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला, कारण तुम्हाला कळायला पाहिजे, दिसायला पाहिजे की हा माणूस बोलतो हा खरंच बोलतो का उगाच आपलं काहीतरी. काय तर हा चार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार, रुची सोया नावाचा शेअर्स जो आज पतंजलीच्या नावाने BSE NSE वरती ट्रेड करतोय, तर टाकू आपण पतंजली. हा पतंजली नावाचा शेअर्स सगळ्यात मोठं सक्सेस, जे की माझं सक्सेस आहे, नशिबानं घडलं ती वेगळी गोष्ट आहे. याला आपण 1 डेच्या कॅन्डल वरती येऊ. आयुष्य कसं बदललं आपलं. तर याचा IPO जो आहे तो जानेवारी महिन्यामध्ये आला होता. या जानेवारी महिन्यामध्ये मी काय केलं, IPO लावला. हा आहे रुची सोया नावाचा शेअर्स, ज्याचं आज नाव आहे पतंजली. हा 1921 रुपयाला जाऊन आलेला आहे जानेवारी महिन्यामध्ये. हा लॉन्च झाला होता 2020 मध्ये. बाय चान्स देवाने मॅनेज करून ठेवलं होतं काय याला काय माहिती, माझ्यासाठीच की रुची सोया बाय कर. तर याचा IPO आपण लावला. याचा काय केला माहिती का, आपण IPO लावला. 14,000 काहीतरी रुपयाची कॉस्ट आपण या ठिकाणी दिली. आणि याचा IPO आपल्याला लागला सुद्धा. लागला तर लागला, बॅड लक अशी. बरं झालं, मी तर काय म्हणतो बरं झालं माहिती का, IPO डबल मध्ये खुलतात. 15,000चे 30,000 रुपये 2-4 दिवसामध्ये मार्केटमध्ये बनतात. काय 15,000चे किती बनतात, 30,000 रुपये 2-4 दिवस. 30 नका का बनणार, कमीत कमी 4-5 हजार रुपये तर बनतात. आता मला सांगा, एका दृष्टिकोनातून जर आपण बघितलं कशाच्या, इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्नच्या, एक जर विचार जर केला तर तुम्हाला 14-15 हजाराचे 4-5 हजार रुपये सुद्धा कोणी देणार नाही. तर हा जो शेअर्स आहे हा ओपन झाला, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं बघा, ओपन हाय लो क्लोज. कुठं बघायचं ते एकदा सांगतो तुम्हाला, म्हणजे मी ज्या ज्या वेळेस जे जे बोलल त्याच्याकडे तुमचं लक्ष राहील. काय हे इथं चार्ट वरती दिसतं तुम्हाला ओपन, इथं या ठिकाणी दिसतं हाय, या ठिकाणी दिसतं त्या दिवसाचा लो, आणि इथं दिसतं क्लोज. हा शेअर्स कितीला ओपन झाला, दिवसभरामध्ये यांनी कसा परफॉर्मन्स केला, आणि क्लोज कुठं झाला, याचं जे जे काही दिसतं आपल्याला ते कॅन्डलच्या माध्यमातून शिनी या ठिकाणी आपल्याला
दिसायला लागतं. तर हा शेअर्स इथं ज्या दिवशी हा IPO आला, लॉन्च झाला, लॉन्च तारीख आहे 27 जानेवारी 2020. किती? 27 जानेवारी 2020. जी ह्याची बीड प्राइस होती, त्या बीड प्राइसलाच हा ओपन झाला. न कमी न जास्त कुठंही गेला नाही, ना डबल पैसे बनले, ना काही लॉस झाला. जिथल्या जैसे थे अशा पद्धतीचा ओपन झाला. मग मी विचार काय केला, माझ्याकडे दुसरी जी होल्डिंग होती ती काहीही नव्हती त्यावेळेस, अजिबात नव्हती होल्डिंग, कसल्याच प्रकारची होल्डिंग नव्हती, लॉस झालेला होता. काय तर त्याच्यामध्ये मी काय विचार केला माहिती का, म्हणलं चला आणखी 7,000 रुपये त्या दिवशी योगायोगानं अकाउंटला शिल्लक होते माझ्या, आणि मी या 7,000 रुपयाचे पुन्हा आणखीन काय केलं, हाच रुची सोया नावाचा शेअर्स क्वांटिटी बाय केली. पहिली काय जी आली होती ती, आणि दुसरी जी 7,000ची आली होती ती काही, अशी टोटली क्वांटिटी माझ्याकडे बनली 1271 क्वांटिटी. किती क्वांटिटी बनली? 1271. आणि हा अशा हिशोबाने घेतला मी की चला जाऊ द्या, लॉंग टर्म साठी याला सोडून देऊ. 12 लाख गेले तर त्याच्यात काय आपलं वाकडं झालं नाही. हे 5-7 हजार रुपये जाऊन 10-12-20-22 हजार रुपये जाऊन आपलं काय वाकडं होणार आहे, ह्या हिशोबाने मी हा शेअर्स घेतला होता. आणि IPO अगोदर मी लावित नव्हतो, हा माझा पहिला IPO. कारण ट्रेडिंग मध्ये जास्त इंटरेस्ट होता. 14-15 हजार रुपये कोणी लावा तिथं, इथे एका दिवसामध्ये 14-15 हजाराचे 2-4 हजार भेटायचे ऑप्शन मार्केटमध्ये. अशी मानसिकता त्यावेळेची झालेली. पण तरी सुद्धा म्हणलं जाऊ द्या, काय अडचण नाही. काय तर हा शेअर्स 6 महिन्यामध्ये, भगवंताची इच्छा होती लॉस कव्हर करून द्यायची किंवा आणखीन काय असेल, आपल्या कर्माचा एक भाग आहे तो. काय कम्प्लिटली 6 महिन्याच्या नंतर हा आपल्याला दिसल. जानेवारी ते 6 महिने किती महिन्यामध्ये होतात सांगा मला, जानेवारी पासून जून, जुलै. बरोबर आहे. 20 मार्च 21. बघा इथं 6 महिने झाले ना. जून 29 जून कंप्लीट 6 महिने. 27 तारखेला ओपन झाला शेअर्स, आणि 29 जून 2020 ला काय, जिथं की मार्च मध्ये आपल्या इकडं लॉकडाऊन लागलं होतं, आणि नेमकी आदल्या दिवशी 2020 मार्च 2020 ला नेमकंच पुण्याच्या आळंदीच्या प्लॉटची आपण रजिस्ट्री करून घेतली होती. बरोबर आहे गोविंदराव? हो. तर हा शेअर्स जून 2020 ला, 29 जून 2020 ला कितीला गेला दिसतं आपल्याला इथं, हायला बघा तिथं 1519. ओपन आहे 1519, हाय 1519, लोय 1443 रुपयाचा. तर हा ज्यावेळेस 1519 ला ओपन झाला, मी 1500 ला याला सोडून दिलं. पैसे किती बनले त्याचं कॅल्क्युलेशन आपण समोरासमोर करू. त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे, त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण या ठिकाणी समोरासमोर बघू. बघा या ठिकाणी कॅल्क्युलेटर काढा वाटल्यास, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल 22,000 रुपयाची किती रुपये बनले. 1271. आपण 1500 रुपयाला सोडला हा शेअर्स. 1271 क्वांटिटी गुणिले 1500 ला सेल आउट करून टाकला. ऑर्डर टाकली होती 1519 आहे ना, काय अडचण नाही म्हणलं 1500 ची टाका. कारण पहिल्याच 15 मिनिटांमध्ये हो गडगड करीत खाली यायचा बाय चान्स, आणि योगायोग त्या दिवशीचा. काय 1500 ला माझी ऑर्डर या ठिकाणी कटली. तर टोटली कोणी कॅल्क्युलेशन केलंय का किती पैसा झाला? दिसते तुम्हाला फिगर स्क्रीनवरती? फिगर दिसते बरोबर आहे ना? हा 19 लाख. 19,06,500 रुपये त्या दिवशी. मला खरं सुद्धा वाटाना की माझे गेलेले पैसे अशा पद्धतीने रिटर्न आले. तर पुन्हा ह्या शेअर्सला छेडलं नाही, त्याच्यामध्ये बाईंग बी केली नाही, सेलिंग बी केली नाही, काहीच केलं नाही पुन्हा नंतर. काय म्हणलं नको आता नादी लागायचं. ज्या वेळेस नशीब बलवत्तर असतं, जिद्द असती, त्यावेळेस देणार आहे का कुठून पण देतो. विश्वास ठेवा, कुठून पण देतो. माहिती का, काही वाकडं होणार नाही. तुम्ही जर नेक आहेत ना, तुमचं अजिबात काहीही वाकडं होणार नाही या पृथ्वीवरती. तुमचे कर्म तसे पाहिजे.
काय तुमची सायकोलॉजी तशी पाहिजे, तशा प्रकारची जिद्द पाहिजे. अशा पद्धतीनं आपली मार्केटमधली सुरुवात झालेली मित्रांनो. ही जी सुरुवात झाली आपली ती अशी खरतळ झालेली. आता मला सांगा, एवढे पावसाळे आपण खाल्ले तर आपण हार मानणार मार्केटमध्ये? नाही मानणार, अजिबात नाही मानणार. काय तर अशा पद्धतीचं जे जीवन आहे काय ते आपण जगलं, एवढं खरतड, एवढे लॉस पचविले. पण इथून पुढे जे माझ्या बॅच मध्ये येते त्यांचा 12 लाख रुपयाचा लॉस ऑलरेडी कव्हर आहे, कारण मी ते बघितलंय. ते तुमचा नाही होऊ देणार मी. काय मार्केटमध्ये पैसा कशा पद्धतीने बनतो त्याचं एक एक्झाम्पल आपण आज बघणार आहे. काय त्याचबरोबर आपला कोर्स कशा पद्धतीने असणार आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहे. कारण आपण आलोत ना मार्केटमध्ये, तुम्हाला शिकायचंय. मला सांगा, आजच्या काळामध्ये शेअर मार्केट शिकणं का गरजेचं आहे? कोण सांगणार आहे मला? सांगा बरं, मी एकटाच बोलतोय. कुणी सांगा, हँड रेज करा, सांगा. आपली गुंतवणूक वाढायसाठी. हॅलो हॅलो. हा, कॅमेरा चालू करा आपला. नाही, कॅमेरा बंदच राहू दे सर. ठीक आहे, कशासाठी बोला. आपली गुंतवणूक आणि आपलं इन्कम वाढवण्यासाठी. चला ठीक आहे, इन्कम सगळ्यांनाच वाढवायची. दुसरं कोण उत्तर देणार याचं? शेअर मार्केट का शिकणं गरजेचं आहे? आजचं गरजेचं आहे म्हणतो, अति गरजेचं आहे आजच्या काळामध्ये शेअर मार्केट शिकणं. का गरजेचं आहे कोण सांगणार? बोला. हा बोला, बोला ताई. हा सर, आपण करोनाचा पिरियड बघितला. ज्या वेळेला पूर्ण जग सगळं मंदी झाली, सगळे व्यवहार ठप्प झाले, पूर्ण सगळं सेक्टर, कुठचंही सेक्टर असं नव्हतं की जे चालू होतं. पण त्यावेळेला फक्त हा एकच शेअर मार्केट हा असं एक होतं, क्षेत्र होतं जे चालू होतं. त्याच्यामुळे तेव्हा कळलं आपल्याला की बाकी सगळं कुठचंही, म्हणजे एक मेडिकल चालू होतं, एक धान्याचं ते ग्रोसरीचा बिझनेस चालू होता, आणि हा एक आहे की जो शेअर मार्केट हा चालू होता. त्याच्यामुळे, आणि हा घर बसल्या कितीही कुठचाही काही प्रॉब्लेम झाला, सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येक जण देशोधडीला लागले, पण जो शेअर मार्केटमध्ये होता तो तरला त्याच्यातून. त्याच्यामुळे दुनियाची म्हणजे काही झाला, तुमच्या प्रॉब्लेम झाला ना, पण शेअर मार्केटचं ज्याच्याकडे ज्ञान आहे ना, तो कधी उपाशी मरणार नाही. हे त्याच्यातून एक आम्हाला त्या करोनाच्या पिरियडला आपल्याला कळलं. चला, धन्यवाद ताई, खूप छान उत्तर दिलं तुम्ही. आजच्या काळामध्ये शेअर मार्केट करणं का गरजेचं, शेअर मार्केट शिकणं का गरजेचं, शेअर मार्केटमध्ये पैसा कसा बनतो हे शिकणं का गरजेचं आहे? याच्या पाठीमागचं कारण आहे वाढती महागाई. वाढती महागाई. आज एकंदर माजलगाव सारख्या शहरामध्ये एक जर विचार केला तर मला डेलीचे 1000 ते 2000 रुपये खर्चायला पुरत नाही. आता मला सांगा, आपली जर 200-400 रुपयाची जर कमाई असेल, आपली 200-400 रुपयाची जर कमाई असेल तर आपण घर खर्च भागवणार कसे आणि सेव्हिंग करणार कशी? दुसरी गोष्ट, प्रॉपर्टी तयार करणं तर लांबच सोडून द्यावं. काय आज माजलगाव मध्ये 1 एकर जर रोड हायवे टच जर एखादं प्लॉट जरी घ्यायचं म्हणलं ना, ते करोडो द्यावा लागते. कारण पुणे मुंबईपेक्षा महाग आहे आमचं माजलगाव. एवढी महागाई आहे माजलगाव मध्ये. माझ्या ऑफिसच्या शेजारी 20,000 रुपये स्क्वेअर फीटनं सौदा होतो माजलगाव मध्ये. नॉट अ जोक नाही हा. आणि माजलगाव सारख्या शहरामध्ये जगणं म्हणजे ना, ते मुंबई पुण्याला जगण्यासारखे. तर त्याच्यासाठी आता मला एक गोष्ट सांगा, समजा उदाहरणार्थ आपल्याला 50 लाख रुपयाचा प्लॉट घ्यायचा आहे, आपण घेऊ शकतो? त्याला म्हणलं जाऊ दे बाबा, मी तुला 500 रुपये 10-15 हजार रुपये महिन्याने पैसे देतो, ते देईल आपल्याला? नाही देणार. बँकेचं कर्ज फिर्ज काढून लोन, आणि इथं काही खेड्यापाड्यामध्ये लोन होत नाही. पण जे करोडो अब्जावधी रुपयाच्या ज्या कंपन्या येतात त्याचा आपल्याला मालक होता येतो. काय आणि ज्या वेळेस तुम्ही मार्केटमध्ये येताना त्यावेळेस ब्रँडेड खरेदी करा. काय करा? ब्रँडेड खरेदी करा. ज्या कंपनीचं फंडामेंटल चांगलंय अशा कंपनीचे शेअर्स घ्या, त्याचे मालक बना. दुसरी गोष्ट, त्याचा असा विचार करू नका की मी या शेअर्स मध्ये मायनस आहे. उलट असा विचार करा. काय विचार करा?
की स्वस्तात माल भेटतोय, अभी लेके रखो, बाद में बेचेंगे, जब महंगा हो जाएगा ना तब बेचेंगे. आणि स्वस्त झालाय का महाग झालाय हे आपल्याला कुठं कळतं? एखादा शेअर्स आहे बघा, MRF चा शेअर्स आहे, लाखोच्या घरामध्ये गेला. महाग आहे का स्वस्त आहे कसं कळतं? ही किमतीवरून कळत नाही. हे कळतं आपल्याला त्या शेअर्सच्या पोझिशन वरती, जे मार्केट ऑल ओव्हर ट्रेड करतं त्याच्यावरती. दुसरी गोष्ट, प्राइस आपल्याला कळते स्वस्त आहे का महाग, ती RSI वरती. ह्या आपल्याला गोष्टी शिकायच्या. याच्यामुळं आजच्या काळामध्ये मार्केट शिकणं काळाची गरज आहे, खूप गरज आहे. विदेशामध्ये जवळजवळ 84-85% लोक ट्रेड करून पैसे कमवितात, त्याच्यानंतर स्वतःचे बिझनेस येतात. जे वरचे खर्च, काही काही जण याच्याकडं मी मोठी प्रॉपर्टी याच्या माध्यमातून तयार करीन अशा पद्धतीने बघतात. ते आपण पुढे बघणार आहे कशा पद्धतीने मोठी प्रॉपर्टी. आणि मी काय केलं ते सांगणार आहे, काय होतं याच्यामध्ये ते अजिबात सांगणार नाही. माझ्या आयुष्यामध्ये मी काय केलंय ते सांगणार आहे. तेवढं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चांगल्या प्रकारचा पैसा शेअर मार्केटच्या माध्यमातून तुम्ही बनवू शकता, अर्न करू शकता. अशा पद्धतीची आपली लाईफस्टाईल. आता आणखीन आपण पहिल्या मुद्द्यावरती येऊ. त्याच्यानंतर 2020 मध्ये कम्प्लिटली अभ्यास केला. 2021 एंडिंग मध्ये आपण काय केलं माहिती का, शिकवायला सुरुवात केली. याच्यामध्ये जे 2 विद्यार्थी माझे, त्याचे उपकार आहेत माझ्यावरती, कारण शिकून घ्यायला तरी कोणीतरी पाहिजे. एक म्हणजे पल्लवी उगले, माझ्या मित्राची बायको, माझी बहीण. आणि दुसरे म्हणजे गोविंदराव उगले. हे माझ्याकडे शेअर मार्केट शिकायला तयार झाले. काय, आणि यांना शिकून 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 आज आपण टॉपच्या लेवलला आहे. आज आपण सांगतो मार्केट मेरी सुनता है. अशी ही आपली जर्नी, असा हा आपला प्रवास. दुसरी गोष्ट, या मार्केट माझ्याकडे एक गुंठाभरही शेत नाही. बरेच जण मला इथे ओळखतात माझगाव मधले. अगोदर काय करीत होतो हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती. जवळजवळ अगोदर सांगत होतो मी की मी 1.5 करोड रुपयाची प्रॉपर्टी आतापर्यंत शेअर मार्केटच्या माध्यमातून कमविली. त्याच्यामध्ये 78 लाखाची प्रॉपर्टी ऍड करा. आजच्या कंडिशनला एवढी प्रॉपर्टी माझ्याकडे. आता सौदा केलाय मी, काय त्याचं डाऊन पेमेंट सुद्धा दिलंय. आता प्रोसेसला जे काही सिग्नेचर राहिले आता, आणि ते घरचीच्या नावावर केलं, बायकोच्या नावावरती. का? कारण 1-1.5 लाख रुपयाचा आपल्याला त्याच्यामध्ये फायदा झाला. तर आता जे गेलेला जो शुक्रवार आहे, त्या शुक्रवारी आपण ही डील केली स्टँडर्ड एरियामध्ये, पुण्यामध्ये. प्राईड गोल्ड सिटी नावाचं जे काही तिथं काय म्हणतात त्याला गोविंदराव, प्राईड गोल्ड सिटी, बरोबर आहे. हा, तर त्या ठिकाणी 22च ना, 22व्या मजल्यावरती 78 लाख रुपयाचा सौदा आपण केलाय, फ्लॅट घेतलाय. ही कशाची कमाल आहे माहिती? मार्केटची कमाल आहे. प्रॉफिट कसं बनतं ते सुद्धा आपण बघणार आहे. जे आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो, शेअर करतो, कशा पद्धतीने बनतं ते सुद्धा आपण शिकणार आहे. तर ही झाली माझी लाईफ. आज आपण बघणार आहे आपण काय शिकणार आहे मार्केटमध्ये, कशा पद्धतीने शिकणार आहे. आणि आपलं जे सेशन आहे एवढं काही लांबणीचं होणार नाही. आपण थोडक्यामध्ये आता आपण निपटू. आणि दुसरी गोष्ट, जे नवीन आहे तर आपण भरभरून देतो. तुमची झोळी सुद्धा कमी पडत, एवढं भरभरून नॉलेज देतो. त्या नॉलेजचा कशा पद्धतीने तुम्हाला उपयोग करायचा आहे ते तुम्ही तुमचं ठरवायचंय. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मदत करतो. त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण देतो. तर बघू आपण या ठिकाणी की आपला कोर्स कशा पद्धतीने असणार आहे. चला स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. त्याच्यावर एक 30 सेकंदात माझं ओळखतो. तर बोला. हे तुम्ही तुमचं भाग्य नाही तर आमचं मोठं अहम भाग्य आहे की तुम्ही गुरु म्हणून लाभलेले आहेत आम्हाला शेअर मार्केटमध्ये. भले आम्ही तुमचे पहिले सुद्धा असू, पण तुमचं मोठं अहोभाग्य आम्हाला की तुम्ही आमचे गुरु आहे त्याच्यातले. ते खरं उपकार तुमचे सुद्धा. खूप धन्यवाद गोविंदराव. धन्यवाद. चला स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला. तर ऋणानुबंध आहेत कुठचे ना कुठचे तरी. बरोबर आहे ना, त्याशिवाय संपर्क होत नाही माणसाचा. येस येस. तर बघा आपला कोर्स कशा पद्धतीने असणार आहे त्याकडे वळू आपण. तर सिलेबस कशा पद्धतीचा असणार आहे, बेसिक स्टॉक मार्केट काय असतं
हे आपण शिकणार आहेत. त्याचबरोबर सेकंड टेक्निकल, ज्याला आपण 50% महत्व देतो टेक्निकलला. ह्या कॅन्डल बघायला 50% महत्व आहे शेअर मार्केटमध्ये, कारण सगळं इथंच आहे. याच्यावरतीच कळतं आपल्याला डिमांड आणि सप्लाय, आणि मार्केट चालतं ते फक्त डिमांड आणि सप्लाय वरती. काय याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये काहीही नाही. तुम्हाला डिमांड आणि सप्लाय कळाली रे बाबा, हा, जिंकलो तुम्ही मार्केटला. त्याचबरोबर टेक्निकल मध्ये कॅन्डल स्टिक पॅटर्न आपण शिकणार आहेत. काय हे अशा पद्धतीचे. त्याचबरोबर जे चार्ट पॅटर्न आहेत, हे चार्ट पॅटर्न सुद्धा अशा पद्धतीने आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर आपण ज्या स्ट्रॅटर्जी देतो, फक्त 3 स्ट्रॅटर्जीवरती काम करतो आपण. त्याचे कारण काय आहेत पुढे पाठीमागं. पहिलीच्या 50 स्ट्रॅटर्जी इथं मार्केटमध्ये आपल्याला सुद्धा माहिती येतात, पण प्रॉफिटेबल स्ट्रॅटर्जीज कोणत्या आहेत ज्याच्यावरती आपण अभ्यास करून त्या स्ट्रॅटर्जीची ॲक्युरसी काय आहे ह्याचं आपण अनालिसिस केलेलं आहे. आतापर्यंत जवळजवळ 4-5 वर्षाचा अनुभव या स्ट्रॅटर्जीमध्ये आपल्याला. आणि ऑल ओव्हर ज्या आपण स्ट्रॅटर्जी देतो, या स्ट्रॅटर्जी जे मोठमोठाले फंडामेंटल अनालिसिस आहेत, ह्या स्ट्रॅटर्जी वापरतात. दुसरी गोष्ट, तुम्ही आपले क्लासेस केल्याच्या नंतर 2-2.5 लाख रुपये असणाऱ्या फीसचे क्लासेस सुद्धा करणार नाही, आणि जरी केले ह्याला काही कळत नाही असे उत्तर तुमचे त्या टायमाला असतील. त्याचबरोबर आपण शिकणार आहेत ऑप्शन चेन, ते सुद्धा सेन्सिबलच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं बघा, इथं या ठिकाणी दिसतं आपल्याला. या ठिकाणी हे चार्ट वरती बार दिसत, या ठिकाणी आपल्याला दिसतं बघा, कॉल OI 81.56 लाख, पुट OI 82.7 लाख. याच्यावरती आपल्याला कळतं मार्केट काय करणार आहे ते आपण चार्टच्या माध्यमातून पुढे बघू. त्याचबरोबर ऑप्शन चेन, याच्यावरती कळतं मार्केट काय करणार आहे ते. त्याचबरोबर फंडामेंटल अनालिसिस, याला आपण 25% महत्व देतो. का? कारण 3 महिन्यापर्यंत याच्यामध्ये फंडामेंटल मध्ये काय बदल होईल हे आपल्याला माहित नाही. हे टेक्निकल सांगता आपल्याला. ह्या सुद्धा पुढे गोष्टी आपल्याला शिकायच्या. त्याचबरोबर फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग सेटअप देतो आपण, ज्याला आपण डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणतो. निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी, फेन निफ्टी, याच्यामध्ये ट्रेड कसे करायचे, दिवसाकाठी कसा पैसा बनवायचा, हे सुद्धा आपण या ठिकाणी शिकवतो. त्याचबरोबर ह्या इंट्राडे स्ट्रॅटर्जी येतात, टोटली प्रॉफिटेबल येतात. याच्यावरती मी स्वतः ट्रेड करतो. जे जुने विद्यार्थी माझे ऑफिसला असतात, या स्ट्रॅटर्जीवरती आपण ट्रेड देतो. त्याचबरोबर स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा पद्धतीने मार्केटमध्ये काम करतो ते सुद्धा आपण लाईव्ह मार्केटमध्ये सांगतो. त्याचबरोबर तुमचं बेसिक झालं, ऍडव्हान्स झालं. ऍडव्हान्स झाल्याच्या नंतर आपण काय करतो, लाईव्ह ट्रेडिंग घेतो. काय त्याच्यामध्ये जे काही तुमचे प्रश्न उत्तर असतील ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर कोणाला ट्रेड घ्यायचे तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याचबरोबर कमोडिटी, करन्सी मार्केट काय भानगडे, ज्याला आपण फॉरेक्स मार्केट म्हणतो. दुसरी गोष्ट, इंडियन मार्केटमध्ये सुद्धा आपण काय करतो, त्या कमोडिटीज मध्ये आपल्याला ट्रेड करता येतो. दुसरी गोष्ट, ज्याला जे जमतं, ज्याला जे परफेक्ट जमतं, त्यांनी त्याचा अभ्यास करावा, आणि अशा पद्धतीनं मार्केटमधून आपण पैसा कमवतो. त्याचबरोबर जे आपण स्पॉट वापरतो, मेन स्पॉट, ज्याच्यावरती वर्ल्ड वाईज प्राइस डिपेंड येतात, त्या स्पॉटला म्हणायचं XAUUSD, हा गोल्डचा स्पॉट आहे. डायरेक्ट आपण याच्यावरती ट्रेड करतो. त्याचबरोबर सिल्वर, क्रूड ऑइल आणि करन्सीज मध्ये हे एवढे करन्सीज पेअर, युरो USD, GBP USD, AUD USD, NZD USD, USD JPY USD, CAD, एवढ्या करन्सीज ट्रेडिंगसाठी उपलब्ध येतात. याच्यामध्ये ट्रेड कसे करायचे याची कॅल्क्युलेशन सुद्धा आपण देतो. त्याचबरोबर बघू आपण मार्केटमध्ये कसा पैसा बनतो. चला आपण
काय करू, डायरेक्ट आता चार्ट वरती जाऊ. पैसा कसा बनतो मार्केटमध्ये त्याची काही कॅल्क्युलेशन येतं. अगोदर इंडियन मार्केट, त्याच्यानंतर फॉरेक्स मार्केट विषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. चला बघू आपण इंडियन मार्केटमध्ये कशा पद्धतीनं पैसा बनतो. आता मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला मार्केट शिकायचंय, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. मार्केट कडून किती रुपये रोजाची अपेक्षा आहे तुम्हाला, सांगा मला. कोण बोलल की मला एवढा एवढा रोज पाहिजे मार्केट कडून, जे की मी तसं ठरवलं होतं मला एवढे, आणि आज मी तेच ठरविलेलं आहे, मला एवढे एवढे रुपये मार्केट करून पाहिजे, तर मला कमवायचे तर मी छापणार. ह्या हेतून मी ऑफिसला येतो, मार्केटला बसतो, तेवढे छापतो, त्याच्यानंतरचा माझा काहीही संबंध नाही. तर मला सांगा तुमची काय अपेक्षा आहे मार्केटमध्ये, मला किती रुपये रोज कमवा म्हणजे भेटावा अशी अपेक्षा आहे. कोण सांगणार आहे, कोणीतरी बोला एक जण. काहीतरी अपेक्षा असतील ना तुमच्या की मला एवढा एवढा रोज भेटावा मार्केट कडून. सर कमीत कमी 1,500-2,000 तरी मिळावेत. बरोबर आहे ना. हो. ज्या वेळेस माणूस मार्केटमध्ये येतो त्यावेळेस मार्केटमध्ये माणसाला फक्त 1,500-2,000 रुपयाची अपेक्षा असते. किती? 1,500-2,000 रुपयाची अपेक्षा असते फक्त. मार्केट त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त देतो. त्याची सुद्धा कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी बघू. काय तर हा शुक्रवारचा ट्रेड आहे, मी केलेला आहे. काय या ठिकाणी मनोज मसलेकर आहेत का सेशन मध्ये? तर या ठिकाणी हा आहे स्ट्रॉंग सपोर्ट. हा इथला जो ट्रेड होता सेलचा, मी अगोदरच आदल्या दिवशी ठरवलं होतं की ज्या वेळेस शुक्रवारी मार्केट चालू होईल, की फेब्रुवारी 14, 2025 10:30 कॅन्डल आहे, याच्यावरती आपण 9:30च्या कॅन्डलला जाणार होतो. कितीला? 9:30 कॅन्डलला आपण जाणार आहे. 13 ही 9:15 कॅन्डल आहे बघा, दिसती तुम्हाला? ही 9:15 कॅन्डल आहे. तर या ठिकाणी आदल्या दिवशी डाटा असा बनला होता की मार्केट जिधर जाएगा उधर ही जाता रहेगा. का? कारण ह्यांनी आदल्या दिवसाच्या ज्या पोझिशन आहेत त्या टोटली स्क्वेअर अप करून टाकल्या होत्या, कॉलच्या पण आणि पुटच्या पण. म्हणजे मार्केट आपल्याला काय कळतं की मार्केट कोणाच्याही हातामध्ये नाही, ना FI च्या हातात आहे ना DI च्या हातात आहे. काय हे गेस करावं लागतं, हेच शिकायचंय आपल्याला मार्केटमध्ये. काय तर या ठिकाणी ज्या वेळेस ही कॅन्डल बनली त्यावेळेस आपण सेलिंग साठी बसणार होतो. ते कुठपर्यंत? या ठिकाणी 27,798 पर्यंत. का? कारण हा जो ओपन इंटरेस्ट आहे 22,800 वरता, हा पुढचा जो ओपन इंटरेस्ट आहे हा हायेस्ट होता. 57 लाख पोझिशन. म्हणजे यांचं म्हणणं काय होतं की आम्ही मार्केटला याच्या खाली येऊ देणार नाही, तर मग या ठिकाणी बाय मध्ये बसायला काय अडचण. तर या ठिकाणी 22,800चा जो सीई ज्याला आपण कॉल म्हणतो तो आपण बाय केला या रेंजला. या ठिकाणी ज्या वेळेस ही हॅमर कॅन्डल बनली त्यावेळेस, नाही सॉरी, ही हॅमर कॅन्डल नाही, ही हॅमर कॅन्डल बनली त्यावेळेस आपण बाय मध्ये बसलो. आणि आपण अपेक्षा काय करतो? फक्त 1,500-2,000 रुपयाची. त्या दिवशी मी किती पैसा बनविला ते तुम्हाला सांगणार आहे. याच्या हायला मनोज मसलेकर आणखीन काही 2-3 जण या ठिकाणी होते, त्यांना प्रॉफिट सुद्धा आपण दाखवलं. तर आपण या ठिकाणी जो कॉल आहे तो कॉल बाय केला जवळजवळ 22,800चा सीई, तो सुद्धा याच हप्त्याचा. याच्यामध्ये येऊ आपण 15 मिनिटाच्या कॅन्डल वरती. एक इंडियन मार्केटचं एक्झाम्पल बघणार आहे आपण आणि फॉरेक्स मार्केटचं एक एक्झाम्पल बघणार आहे. त्याच्यानंतर आजचं जे सेशन आहे ते आपण या ठिकाणी थांबू. बघा ही जशी निफ्टी मध्ये कॅन्डल बनली तशीच या प्रीमियम मध्ये सुद्धा कॅन्डल बनलेली आहे. या कॅन्डलचं जे क्लोज आहे 204 रुपयाला, या ठिकाणी इथं दिसतं बघा तुम्हाला क्लोज कुठं दिसतं, मगाशी मी दाखवलं तुम्हाला मी क्लोज कुठं दिसतं, ओपन हाय लो क्लोज. तर 204 रुपयाला आपण काय केलं माहिती? 205 रुपयाला आपण हा सीई बाय केला. लॉट साईज आहे 75ची. कितीची लॉट साईज आहे? 75ची. तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन सुद्धा आपण बघणार आहे की किती रुपयामध्ये किती पैसा या ठिकाणी बनला. आणि हे झाल्याच्या नंतर फॉरेक्स मार्केटचे कॅल्क्युलेशन आपण बघू की फॉरेक्स मार्केटमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं पैसा बनतो. तर आपण प्रीमियम किती पेड केलं आणि त्या प्रीमियम वरती पैसे किती बनले आपल्याला, काय किती रुपये प्रॉफिट झालं ते सुद्धा आपण बघणार आहे. याच्या हायला एकंदर आपण हा सोडला, कितीला सोडला ते पण आपण बघणार आहे. तर 205 रुपयाचे प्रीमियम आपण काय केलं? बाय केलं, गुणिले 75ची लॉट साईज आहे बरोबर
किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली आपली? कोण सांगणार आहे? कुठून सांगायचं सर? किती झाले? 15,375 रुपये. आणि जवळजवळ या कॅन्डलच्या खाली 10 पॉइंटचा माझं काय होता या ठिकाणी एसएल होता. याचा जो लो आहे, लो कितीचा आहे? 190चा आहे. 180चा एसएल टाकला होता. आणि आपण या ठिकाणी टार्गेट बुक केलं. याचा हाय होता 309 रुपयाचा. 300 रुपयाला आपण काय केलं? हा सोडून दिला. 300 टार्गेट लावलेलं होतं. 75 का लॉट था, 15,375 लगे दाव पे, लगेच मार्केट ऊपर गया. आणि हे का का केलं आपण माहिती? सपोर्ट वर बाय केलं, रेजिस्टन्सला विकून टाकलं. दुसऱ्या दिवशी काय होणार आहे याच्याशी आपल्याला काही देणं घेणं आहे का? अजिबात नाही. का? कारण मला ताजा ताजा पैसा पाहिजे. काय पाहिजे? ताजा ताजा पैसा पाहिजे. एकंदर एक जर एक्झाम्पल जर बघितलं तर बाजार भरलेला आहे बघा. काय बाजार भरलेला आहे म्हणून आपण अख्खा बाजार बन गया घरी आणत नाही. 75 जेवढं रुपये आपल्या से संसारासाठी 15,000 रुपये लागतं व्यवस्थित. तेवढंच आपण या ठिकाणी घेऊन वो येतो. लगेच ऊपर गया, ये 2-3 हारे दिखेंगे. तर अशा पद्धतीनं बंद करा. आपण मार्केटमध्ये पैसा बनवू शकतो. मी लाईव्ह मार्केटमध्ये त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला नाही, पण बाकीचे जे स्क्रीनशॉट आहेत ते मात्र मी तुम्हाला दाखवणार आहे. काय मला फक्त आठवण करून द्या की प्रॉफिटचे स्क्रीनशॉट आपल्याला बघायचे होते. कारण मी विसरून जाईल बाय चान्स. तर बघा 300 रुपयाला आपण सेल केलंय. 300 मायनस आपण प्रीमियम कितीला बाय केलं होतं? 205 रुपयाला. 205 रुपयाला बाय केलं. बरोबर 95 पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी अर्न करता आले गुणिले 75. बरोबर बरोबर किती आले? तौफिक भाई बोलो. आवाज येते सर माझे? हा येतो, बोलो. 5,000 मलाच नाही, तुमचा आवाज सगळ्यांना येतोय. बरोबर मला कळत नव्हतं. 5,625 रुपयाचं प्रॉफिट आपण किती मिनिटांमध्ये कमविलं? शेवटच्या टायमिंग मध्ये या ठिकाणी इथे अर्धा 15 तासात. मिनिटाचा चार्ट, अर्धा ते 1 तासामध्ये. मला सांगा कोणती अशी बँक आहे? कारण का इथं बाय का ठोकला मी? कारण माझा सेलचा ट्रेड गेला होता ऑलरेडी. का? कारण काही कारणास्तव मला ऑफिसला यायला उशीर झाला. आणि दुसरी गोष्ट, ज्याच्यामध्ये मोठा फंड आहे तो मोबाईल ऑफिसलाच असतो, माझ्यासोबत नसतो. इंडियन मार्केटचा, फॉरेक्स मार्केटचा नाही. तो मोबाईल ऑफिसला असतो. त्यामुळं 10, 10:30 ऑलरेडी 11 वाजले मला ऑफिस उघडायला. आणि त्या दिवशी माझा पहिला ट्रेड गेला, पण मार्केटला सोडलं नाही. जिथं मला 10, 15, 20, 22 हजाराचं प्रॉफिट होणार होतं तिथं कमीत कमी 5,625 तरी दे ना बाबा आज. काय खाली पडताना तुला मट दिलंस तू, पण मला नाही घेता आलं म्हणून सोडणार नाही तुला मी. माझा रोज तुझ्याकडून घेणार. अशा प्रकारची सायकोलॉजी आपण ठेवतो. आणि 10-15 हजार रुपयाचं डेलीच निफ्टीमध्ये माझं प्रॉफिट कुठंही गेलेलं नाही. मार्केटमध्ये बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? काय कसं प्रॉफिट बनतं, कुठं घ्यायचंय, एसएल डॉट टू डॉट कुठं लावायचंय, टार्गेट डॉट टू डॉट कुठं लावायचंय, हे आपण टेक्निकल मध्ये शिकतो. आणि याच्यासाठी आपण काय यूज करतो? चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आता. आणि त्या शिकून घ्यायच्या आता, त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची. आता मला सांगा, दीपाली ताईनं काय सांगितलं होतं? मला 1,500-2 हजार रुपयाची अपेक्षा मार्केट करून. मार्केट किती देतं बरं? इन्व्हेस्टमेंट सुद्धा किती आपली? लाखो रुपयाची नाही ना. 15,375 रुपयाची इन्व्हेस्टमेंट वरती आपण 5,625 रुपये प्रॉफिट काढतोय. म्हणजे अर्ध्याला अर्ध आपण पैसा बनवतोय. काय एवढा जरी कंटिन्यू राहिला आपला, तर मार्केटमध्ये 20 दिवस असतात. किती दिवस असतात? 20 दिवस असतात. त्याची जी कॅल्क्युलेशन आहे ते आपण पुढे बघणार आहे. हे झालं इंडियन मार्केट. त्याचबरोबर स्टॉक मध्ये माझ्या पोझिशनली पोझिशन म्हणजे महिन्याच्या पोझिशन लागलेल्या असतात. काय त्या महिन्याकाठी 2, 2.5, 3, 4, 5 लाख रुपये मला देऊन जातात. मग ते आलेले पैसे मी असं गुंतवतो येड्यासारखी, कुठं पण घी की काही बी घी. काय की असा पैसा आपल्याकडं मार्केट शिकल्यानंतर यायला लागतो. दुसरी गोष्ट, जे आज यंग जनरेशन आहे, ज्यांचं वय 18, 19, 20, 21, 22, 30, 35च्या मध्ये, अशा विद्यार्थी मित्रासाठी आपण शेअर मार्केट जे शिकता
ह्या वयामध्ये तुम्ही तर काही कमीणार नाही, तरी पण काही जण क्लास लावतात, काही जणांचं उत्पन्न असतं, घरचे लोक काही पैसे देतात. आता मला दुसरी एक गोष्ट सांगा, काय जे हे शिकतात त्यांचं शिक्षण अजिबात वायाला जाणार नाही. ज्या सेबीच्या परीक्षा येतात, 10 प्रकारच्या परीक्षा येतात, त्याच्यामध्ये काय जी NISM 8 नावाची परीक्षा आणि जी 10 नावाची परीक्षा, या 2 जरी परीक्षा दिल्या आपण, तर तरी सुद्धा फंड मॅनेज करण्यासाठी आपण लोकांना इन्व्हाइट करू शकता, त्यांच्याकडून तशा प्रकारचे चार्जेस घेऊ शकता, जो सेबीचा रूल आहे त्या पद्धतीने. दुसरी गोष्ट, तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास झाला, एखाद्या ब्रोकर कडे तुम्ही जॉब सुद्धा मागवू शकता की मला 60-70 हजार रुपये महिन्याची नोकरी दे बाबा, तुझ्या अशा अशा प्रकारची कामं मी करीन. तर ज्यावेळेस आपलं सिलेक्शन होतं त्यावेळेस ते ट्रेनिंग सुद्धा तशा पद्धतीने देतात. आणि घरी बसल्या बसल्या, कोरोनापासून अगोदर त्यांचे ऑफिस होते, तिथं लोक बसून काम करत होते, आज कंडिशन वेगळी. आज घरी बसल्या बसल्या आपण त्यांना मदत करू शकतो सेटलमेंटसाठी, आणि त्या सेटलमेंटचे ते पैसे आपल्याला या ठिकाणी देतात नोकरीच्या माध्यमातून. हे शेअर मार्केट शिकण्याचे फायदे येतात, माहित नाही लोकांना. म्हणजे एकंदर रोज शेअर मार्केट शिकून आपण पैसाच कमवू शकत नाही, तर जगण्याचं एक साधन नोकरीच्या माध्यमातून सुद्धा आपण शेअर मार्केटच्या माध्यमातून बनवू शकतो. हे झालं इंडियन मार्केट विषयी. तर चला बघू आपण फॉरेक्स मार्केटमध्ये कसा पैसा बनतो. आजच्या काळामध्ये फॉरेक्स मार्केट खूप आवडतं माणसाला, आवडायला बी पाहिजे, कारण ते आहे पण तसं खूप सुंदर आहे फॉरेक्स मार्केट. आपले इंडियन मित्र म्हणत इंडियन मार्केट पेक्षाही सुंदर आहे फॉरेक्स मार्केट. पण आपली तर बॅन आहे, अनलिगल आहे, पण तरी पण त्याला काय पर्याय येतो, त्या पर्यायाच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये ट्रेड करतो. त्या पर्यायाच्या माध्यमातून आपण काय करतो, त्याच्यामध्ये ट्रेड करतो. या ठिकाणी आपण फॉरेक्स मार्केटमध्ये कशा पद्धतीने पैसा बनतो. जे जुने स्टुडंट आहेत ज्यांना मी काल सांगितलं होतं, या ठिकाणी हा चार्ट आहे बघा, XAUUSD चा, ही 1 डे ची कॅन्डल आहे. आता आपण येऊ 15 मिनिटाच्या कॅन्डल पर्यंत. हे खाली पर्यंत येऊ शकतं बघा गोल्ड, आणखी 2864-65 लेवल पर्यंत. ही लेवल जर उद्याच्याला ओपन जर झाली आणि तोडली, तर खालची लेवल 2865 ची असेल गोल्डची, आणि नाहीतरी बाय चान्स गोल्ड मध्ये मोठा फॉल येऊ शकतो. ज्यावेळेस 2865 ची लेवल गोल्ड तोडील, तर गोल्ड पैसा बनवण्यासाठी खूप चांगलं आहे, खूप सुंदर आहे. याच्यामध्ये पैसा कशा पद्धतीने बनतो ते सुद्धा आपण बघू, आणि ज्या पद्धतीनं मी पैसा बनविलाय त्याचं एक्झाम्पल आपण बघणार आहे. तर बघू आपण 15 मिनिटाच्या कॅन्डल वरती येऊ. बघा या ठिकाणी पैसा कसा बनतो फॉरेक्स मार्केटमध्ये, त्याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी सुंदर स्वरूपामध्ये बघणार आहे. काल ज्यांनी मला फोन केले होते त्यांना मी ट्रेड दिला. ट्रेड कुठून दिला, या रिजेक्शन पासून दिला. हे त्याच्यामुळे आपण शब्द वापरतो मार्केट मेरी सुनता है. काय कशामुळे वापरतो, कारण मी काल काय सांगितलं होतं की ही 27 ची लेवल जर नाही तुटली तर गोल्ड मध्ये मोठा फॉल येणार. तो जशाला तसा फॉल आला 2876-77 पर्यंत. मला सांगा किती पॉइंट्स भेटले आपल्याला. इथं आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीनं ट्रेड करू शकतो आणि पैसा बनवू शकतो त्याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार आहे. तर आपण काय करू, कॅल्क्युलेशन साठी हा जो बोर्ड आहे याला थोडं मोठं करून घेऊ, म्हणजे कोऱ्या ह्याच्यावरती आपल्याला काय होईल, चांगल्या प्रकारे कॅल्क्युलेशन या ठिकाणी लिहिता येतील. ज्यावेळेस आपण फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, या फॉरेक्स मार्केटमध्ये 3 टाइम व्हॅलिडिटी असते. काय कसं आहे माहिती का, मार्केटमध्ये अपडाऊन जर झालं, खालीवरी मार्केट जर झालं तर पैसे भेटतील, जागेवरच जर राहिलं तर कुठून पैसे भेटणार आहेत, नाही भेटणार. तर ज्या वेळेस या महिन्यामध्ये आता टायमिंग चेंज होतो बघा कमोडिटी मार्केटचा, काय जवळजवळ 27-28 तारखेपासून कमोडिटी मार्केटचा टायमिंग चेंज होतो. कमोडिटी मार्केटच्या वेळा बदलतात. काय रात्री 3-3:30 वाजता बंद होतं मार्केट, नाही सॉरी 2-2:30-3 वाजता बंद होतं आणि 4:30-5 वाजता सुरू होतं. पण सध्या हिवाळा असल्यामुळं हे हिवाळ्यामध्येच गिनती केलं जातं. तर हिवाळ्यामुळं काय होतं मार्केट हे उशिरा उघडतं आणि उशिरा बंद होतं.
आताचा जो सध्याचा जो टायमिंग आहे आणि डेली हप्त्याचा फॉरेक्स मार्केटचा टायमिंग हा चेंज होतो. याचा जो टाइम टेबल आहे हा आपल्याला जो आपला ब्रोकर आहे त्या ब्रोकर कडून भेटतो की किती तास मार्केट चालणार आहे. त्यांचं असं नसतं. आपलं कसं डायरेक्ट 9 वाजता मार्केट चालू होतं, 9:15 वाजता ट्रेडिंग चालू होते आणि 3:30 वाजता कम्प्लिटली बंद होतं आणि 3:45 वाजता टोटली मार्केट बंद होतं आपलं. या गोष्टी माहित नसतील तुम्हाला. 3:30 वाजता नाही 3:45 वाजेपर्यंत मार्केट चालू असतं. त्या ट्रेडिंग साठी 3:30 वाजेपर्यंत बंद असतं. ट्रेडिंग 3:30 वाजता बंद होती आणि ज्या सेटलमेंट होतात मोठमोठ्याल्या त्या 3:45 वाजेपर्यंत मार्केटमध्ये चालतं. दुसरी गोष्ट तुमची एखादी अटकलेली पोझिशन आहे इंट्राडे मधली म्हणायला लागलो बरं का, तर ही तुम्ही 3:44, 43, 45 मिनिटापर्यंत स्क्वेअर अप करायची सांगू शकता फोन करून स्वतःच्या ब्रोकरला. आता तुम्हाला माहिती ही पोझिशन तर स्क्वेअर अप होणारच आहे. मग फोन करून कशाला सांगायची? कारण ज्या वेळेस तो ब्रोकर पोझिशन तुमची स्क्वेअर अप करतो ना त्याचे चार्जेस लावतो एक्स्ट्रा. आणि ज्यावेळेस तुम्ही फोन करून सांगता ना, कधी कधी विसरतं माणूस, तर त्यावेळेस ते चार्जेस लावित नाहीत. याच्यासाठी आपल्याला आपली जर इंट्राडे मधली पोझिशन एखादी जर अटकलेली असेल आणि विसरून आपण स्क्वेअर अप करायची राहिलो, मार्केट जर बंद झालं तर आपण फोन करून सुद्धा त्यांना सांगू शकतो की माझ्या अशाची पोझिशन आहे आणि ती स्क्वेअर अप करायची राहिलेली तुम्ही स्क्वेअर अप करून घ्या. तर बघू आपण कॅल्क्युलेशन बघणार आहे. तर इंडियन मार्केटचे सुद्धा असेच, फॉरेक्स मार्केटचे सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्याला प्रॅक्टिस करायची. फॉरेक्स मार्केटमध्ये गोल्ड असू, सिल्वर असू किंवा एखादे करन्सीज असू, क्रूड ऑइल असू, काही असू, फक्त 5 ते 6 पॉईंटची मी तेच केलं उभ्या आयुष्यामध्ये, तेच तुम्हाला सांगतोय. आणि त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं पैसा बनला त्याची कॅल्क्युलेशन आज तुम्हाला देणार आहे. तर नंबर फर्स्ट आपल्याला फक्त काय करायचंय, कॅल्क्युलेशन किती पॉईंट घ्यायचे तर दिवसाचे 3 टाइममध्ये व्हॅलिडिटी असते ती म्हणजे सकाळी 6 वाजता, दुपारी 11:30. हे वेगवेगळे सेशन आहेत. काय त्या देशाचे नाव, न्यूयॉर्क सेशन, अमेरिकन सेशन, इंग्लंड सेशन, हे तुम्हाला जास्तीचं नॉलेज आपण पुढे देणार आहे. कोणतं सेशन कधी ओपन होतं कधी क्लोज होतं ते पुढे ज्यावेळेस आपण जसं जसं पुढे जाऊ एक एक टॉपिक आपण शिकत राहू तसं तसं याचे नॉलेज तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर याचे जे कॅल्क्युलेशन येतं हे सुद्धा आपण त्यावेळेस आपण देणार आहेत. पण त्या अगोदर मार्केटमध्ये कशा पद्धतीने पैसा बनतो त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आज आपण बघणार आहे. तर या ठिकाणी फक्त किती पॉईंट पाहिजेत तुम्हाला, मार्केटकडे कोणत्या हेतून कशा हिशोबानं बघायचंय त्याचं कॅल्क्युलेशन आपण करतोय आज. नंबर 1, फक्त दिवसाकाठी आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 5 पॉईंट आपल्याला मार्केटमधून घ्यायचे. किती पॉईंट घ्यायचे तर फक्त 5 पॉईंट. याच्यामध्ये तुमच्या अकाउंटला 20, 30, 10, 15, 30, 35 हजार रुपयाचं जरी फंड असेल तर तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी ट्रेड करू शकता, काही अडचण नाही. 0.01च्या लॉट साईज मध्ये. ही लॉट साईज काय भानगड असती ते पुढे आपण शिकणार आहेत. गोल्ड मध्ये 5 पॉईंटची जरी मुवमेंट झाली तरी सुद्धा आपलं आयुष्य कशा पद्धतीनं बदलू शकतं त्याचे हे कॅल्क्युलेशन येतं. तर 0.01च्या लॉट साईज मध्ये 0.01च्या लॉट साईज मध्ये आपण 5 पॉईंट दिवसाची जरी घेतले तरी सुद्धा एक टाइमाची कमाई होती आपली $5. किती डॉलरची? $5. गुणिले याला काय करा, आपल्याला 3 वेळेस हा असाच ट्रेड करायचा आहे 5-5 पॉईंटचा. प्रत्येक वेळेस 5 पॉईंट. तर दिवसाकाठी फक्त 3 वेळेस मार्केटमध्ये बसायचंय आणि 5 किती $15 आपल्याला प्रॉफिट घ्यायचंय. किती डॉलरचं? फक्त $15. प्रत्येक वेळेस $5. 3 टाइमाचे किती झाले? $15 झाले. बरोबर आहे. डॉलरचा रेट आपण सध्या रेट चालू 91 रुपयाचा रेट चालू डॉलरचा. आपण सरासरी 90 धरू. काय करू आपण? सरासरी 90 धरू. या ठिकाणी डॉलरचा रेट आपण काय करू? 90 रुपये या ठिकाणी पकडू. काय तर आपण जर डेली $15 जर प्रॉफिट काढलं, महिन्यामध्ये 20 दिवस आहे तर गुणिले 20 बरोबर महिन्याचं जे प्रॉफिट आहे ते 15 गुणिले 20 बरोबर $300 हे झालं तुमचं महिन्याचं प्रॉफिट. बरोबर आहे. 300 गुणिले 90 किती झाले? 27,000 रुपये. बरोबर
27,000 रुपये ही झाली महिन्याची कमाई. त्याचबरोबर या ठिकाणी आपण काय करू आता, फीसचं सुद्धा बोलू. काय जे आपण फीस घेतो ती फीस घेतो 30,000 रुपये विथ जीएसटी प्लस जीएसटी सहित 30,000 रुपयाची फीस. त्याच्यातच आपण तुम्हाला ट्रेड करण्यासाठी $100 ट्रेडेबल बोनस देतो. आपण स्वतः फीस मधल्या पैशातून देतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही मला किती फीस द्यायला लागले, फक्त 20-21,000 रुपये. त्या $100 तुम्हाला ट्रेडेबल बोनस भेटणार आहे. या $100 वरती आपण काय करतो माहिती का, ज्यावेळेस तुमचं बेसिक संपून ऍडव्हान्स संपतं त्यावेळेस पुढच्या 15 दिवसासाठी त्यावेळेस आपलं काय होतं माहिती का, पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचे विषय चालू असतात. त्याला 10-15 दिवसाचा टाइम लागतो. त्या 15 दिवसामध्ये आपण टॉर्नामेंट ठेवणार आहे. त्यावेळेस अगोदर नव्हत्या ठेवीत, पण ह्यावेळेस ठेवणार आहेत. आणि जो स्टुडंट आपला विद्यार्थी या $100 वरती जास्तीत जास्त डॉलरची कमाई करील 100 सोडून, त्याच्यासाठी पहिलं बक्षीस आहे आपलं 15,000 रुपयाचं आणि सेकंड बक्षीस आहे 7,000 रुपयाचं. जे फर्स्ट रँक असेल, ज्याने सगळ्यात जास्त कमाई केली इतरांपेक्षा 100 सोडून, त्याला 15,000 रुपये. आणि दुसरी गोष्ट, जो सेकंड नंबर येईल त्याला 7,000 रुपयाचं. आता मला सांगा, जे फर्स्ट आणि सेकंड येणार आहे त्याने विचार करा की तुमची फीस माझ्याकडे किती राहिली. दुसरी गोष्ट जी कॅल्क्युलेशन येतं, ज्या वेळेस आपण दिवसाकाठी $15 कमवायला लागतो, 1 महिन्यामध्ये 27,000 रुपयाचं आपलं प्रॉफिट होतं. याचाच एकंदर जर आपण याच पद्धतीनं जर 6 महिने जर चाललो तर बघा, गुणिले 6 किती रुपये बनतात त्याचे, 27,000 गुणिले 6 1,62,000 रुपये. काय झाली आपली 6 महिन्याची कमाई झाली. 6 मंथ. किती महिन्याची, 6 महिन्याची कमाई झाली. या ठिकाणी किती लाखाची झाली, 1,62,000 रुपयाची. प्लस हा अनुभव आल्याच्या नंतर तुम्हाला काहीही करायचं नाही, अजिबात काही करायचं नाही. हा अनुभव आल्याच्या नंतर तर मग काय करायचं, काहीच करायचं नाही म्हणल्याच्या नंतर मग 1,62,000 वरच गपचिप बसायचंय का? मग याच्यासाठी आपण मार्केट शिकलो होतो का? नाही. इथं तुम्हाला काय करायचंय, फक्त लॉट साईज वाढवायची. ती लॉट साईज करायची. तुम्हाला काय करायची, लॉट साईज बनवायची 0.05 ची. कितीची टिक साईज बनवायची, 0.05 ची. जे पॉइंट्स आहेत हे 5 पॉइंट आहेत. आपल्याला फक्त एका टायमाला 5च पॉइंट घ्यायचे. तर गुणिले 5 बरोबर किती होतात सांगा मला, 5 25. एका टायमाचं इन्कम किती झालं आपलं, $25 झालं. बरोबर आहे. किती टाइम ट्रेड करायचा आहे आपल्याला, 3 टाइम ट्रेड करायचा आहे. गुणिले 3 75. बरोबर 75. ही झाली एका दिवसाची कमाई. $76 सुद्धा मला नाही पाहिजे, तू दिलास तरी नको. कोणाला सांगायचंय, मार्केटला सांगायचंय मला एवढंच पाहिजे. तेच मी करतोय आज. दिवसाकाठी $75 ची तुमची जर कमाई, तर महिन्यामध्ये 20 दिवस आहेत, $1,500 ची कमाई काय होती आपली, एका महिन्याची होती. गुणिले याला 6 करा. बघा, चला आपण आपल्या रुपयामध्ये कन्वर्ट करू. याला 1500 गुणिले 90 करा. $1,500 गुणिले 90, 1,35,000. 1,35,000 रुपये काय झालं आपलं महिन्याचं इन्कम. ह्याच्यामध्ये हे एवढं भेटायला लागलं म्हणून श्री अजिबात धिंगाणा घालायचा नाही मार्केट बरोबर. कारण मार्केट काय करतं, ज्यांनी हे रूल तोडले त्यांना चांगलं माहिती, मी सांगायची गरज नाही. जर अशा पद्धतीनं आपण जर 1,35,000 रुपये जर महिना कमवायला लागलो, तर 6 महिन्याची किती होतात याचा विचार करा. गुणिले 6, 1,35,000 गुणिले 6 बरोबर 8,10,000 रुपये. म्हणताल
आता आम्ही असं शिकायला लागलो आणि तुम्ही असे स्वप्न दाखवायला लागले की डायरेक्ट हा ढगातच उडवायला लागले आम्हाला. काय आम्हाला काही खरं वाटत नाही, नाही वाटणार. पण ज्यावेळेस ह्या रूलनं ह्या कॅल्क्युलेशन तुम्ही चालता त्यावेळेस आरामामध्ये अशा पद्धतीनं पैसा बनतो. काय जी आज प्रॉपर्टी आपण खरेदी करतोय ती याच्या जीवावरती, या कॅल्क्युलेशन वरती 10-15 सुद्धा पॉइंट मार्केटमध्ये आपल्याला नाही पाहिजे. पण ज्या वेळेस 10, 15, 20, 25 पॉइंट आपल्याला मार्केटमध्ये भेटतात त्यावेळेस आपण काय असतो आणि काय करतो जाणून बुजून शिनी, त्याचं एक व्हिडिओचं जे स्क्रीन रेकॉर्ड केलेलं आहे आपण त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला तशी दाखवायची. आपण शेअरच केलेलं आहे ऑलरेडी. युट्यूबला नाही शेअर केलेलं, पण फेसबुकला शेअर केलेलं आहे. तरी सुद्धा तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीची कमाई आपण शेअर मार्केटच्या माध्यमातून करू शकतो. लोकांना फक्त तुम्ही लोकांना सांगा काय माझे 50 लाख रुपये गेले शेअर मार्केटमध्ये, नसू द्या तुमच्याकडे तरीही सांगा, बळच सांगा त्याला 50 लाख रुपये गेले बाबा, याच्याकडून त्याच्याकडून आणले होते, गेले, आता त्याची द्यायची. तर ते माणसाला खरं वाटेल, आहा बरं झालं याचे 50 लाख रुपये गेले, मजा आ गया. लय बोंबलत होता, लय उठसूट काही म्हणत होता, काही बरळत होता, काही पण बोलत होता, चांगली गोष्ट आहे, बरं झालं गेले. पण एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही सांगितलं ना, काय सांगितलं की मी याच्यातून 50 लाख रुपये कमी तर त्याला अजिबात खरं वाटणार. ते म्हणे फेके आहे, काही खरं नाही याचं, काही पण गपाट्या हाणत, उगच काही पण बोंबलाय लागले. असं कुठं होतं का? त्याच्यामध्ये जे आपण लाईव्ह ट्रेड केलेले येतं त्याचे एक्झाम्पल बघू आपण. हा व्हिडिओ प्ले होतो. जग के पालनहार है श्री विष्णु भगवान, लक्ष्मी माँ के साथ वैकुंठ में रहते विराजमान, चक्र सुदर्शन गदा पद्म शोभे है तेरे हाथ. हे आपलं एका पाऊण घंट्याचं प्रॉफिट आहे. आपण किती पॉइंट वरती काम करतो? फक्त 5 ते 6. जेवता सुद्धा पैसा कमी येतो माणसाला अशा पद्धतीने. हे इंडियन मार्केटचं प्रॉफिट आहे. हे आपले पवार साहेब आहेत, सागर मोबाईल शॉपीवाले. आणि माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं प्रॉफिट आहे, सगळ्यात मोठं प्रॉफिट हे 23 तारखेचं प्रॉफिट आहे गेल्या महिन्याच्या. हा टोटली एक ट्रेड आहे आणि ह्या तिन्ही जे ट्रेड चालू इथं याला 60-60चं टार्गेट लावलेलं बघा. 60-60चं तुम्हाला दिसेल या ठिकाणी. आता सध्या या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट दिसतंय. तर हा आपला लाईव्ह ट्रेड. तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे का हा फेसबुकला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. $1827. तर टोटली जे प्रॉफिट झालं मला त्या दिवशी ते झालं $6,927 मी प्रॉफिट बुक केलं एका दिवसामध्ये. चलो आप फ्लॅट ले लेंगे, ऐसा कमा रे ना, तो फ्लॅट घेऊन टाकू. त्यामुळे निर्णय घेतला की चला फ्लॅट घ्यायचा आहे. हे झालं कशाचं? फॉरेक्स मार्केटचं. हे इंडियन मार्केटचं बघा. हे अशा पद्धतीचं. अशा पद्धतीनं काय होतो मार्केटमध्ये पैसा बनायला लागतो. तर हे जे कॅल्क्युलेशन आहे तर आपण बघितले, आपल्याला कळायला पाहिजे की मार्केटमधून आपल्याला किती घ्यायचंय ते काय. त्याचबरोबर आपण जी आपली पीपीटी होती त्याच्याकडं बघू. तर आपण आपल्या विषयाकडे येऊ की कशा पद्धतीनं काय झाल्याच्या नंतर काय होतं आणि कशा पद्धतीनं मार्केटमध्ये पैसा बनतो त्याचं एकंदर नॉलेज आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि हे आपल्याला पुढे काय करायचंय? शिकायचंय. त्याचबरोबर फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग सेटअप, निफ्टी बँक निफ्टी ते बघितलं आपण कशा पद्धतीचा आपण सेटअप देतो. ह्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ह्या तुम्हाला आपण फक्त 3 ट्रेडिंग स्ट्रॅटेजी देतो काय. एक टार्गेट लावण्यासाठी, एक ट्रेड करण्यासाठी आणि दुसरं अनालिसिस करण्यासाठी. त्याचबरोबर कमोडिटी गोल्डचा विषय आपण बघितला.
सिल्वर क्रूड ऑइलचं सुद्धा चालू मार्केटमध्ये ज्यावेळेस आपले असे सेशन येतील तो टॉपिक येईल त्यावेळेस आपण बघणार आहे. त्याचबरोबर करन्सी मार्केट सुद्धा आपण बघितलं. त्याचबरोबर जे कॅल्क्युलेशन येतं याला ही लॉट साईज असते कशामध्ये फॉरेक्स मार्केटमध्ये जी 10,000ची जी लॉट साईज आहे ते व्हॅल्यूम त्याला एक मध्ये मोपलं जातं याला म्हणायचं स्टँडर्ड लॉट साईज. काय हे पीप मध्ये 10 पीप कशा पद्धतीनं काम केलं जातं ते सुद्धा आपण बघणार आहे. एकच्या खाली जी असते त्याला मिनी लॉट साईज म्हणायचं ज्याला की आपण 0.1 ते 99 पर्यंत काउंट करतो. इथं 10 दिलंय 99 पर्यंत आपण काउंट करू शकतो याला म्हणायचं मिनी. आणि मायक्रो म्हणजे 0.01 ची जी लॉट साईज आहे त्याला म्हणायचं मायक्रो लॉट साईज. त्याच पद्धतीचं प्रॉफिट आणि लॉसेस आपण तशा पद्धतीचे लॉट साईज नुसार आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर ट्रेडिंग सायकोलॉजी कशा पद्धतीची असली पाहिजे ते सुद्धा एक दीड घंट्याचे विषय आपण मार्केट शिकत कव्हर करतो. की तुमचा ज्यावेळेस ट्रेड करता त्यावेळेस चार्ट पॅटर्न कडे बघायचा दृष्टिकोन कसा असतो कसा असला पाहिजे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी शिकवतो. हे जे 7 टॉपिक आहेत काय ट्रेडिंग सायकोलॉजी 7 की ज्याला आपण म्हणतो काय चाव्या ह्या जर हे रूल जर आपण फॉलो केले याला सायकोलॉजी म्हणायचं. मार्केट सायकोलॉजी ज्याला आपण म्हणतो. मार्केटमध्ये लॉस नावाचा प्रकार नाही. त्याचबरोबर इंडियन मार्केटमध्ये नो लॉस स्ट्रॅटर्जी आपण शिकवतो ज्यावरती मी स्वतः काम करतो. त्या स्ट्रॅटर्जीमुळं मार्केटमध्ये लॉस नावाचा प्रकारच नाही. दुसरी गोष्ट आपण जर डिलिव्हरी बाय केली एखादी डिलिव्हरी आपण जर बाय केलेली आहे आणि त्या डिलिव्हरीचा आपल्याला काय पाहिजे इन्शुरन्स पाहिजे. काय जरी झाला लॉस तर जेवढा इन्शुरन्स आहे जसं हेल्थ इन्शुरन्स असतो तशा पद्धतीचे इन्शुरन्स मार्केटमध्ये असतात. ज्यावेळेस मार्केट आपल्या विरोधामध्ये जातं आपल्या अगेन्स्ट जातं त्यावेळेस जेवढा लॉस घेतलेल्या स्टॉक मध्ये होणार आहे तेवढा लॉस आपल्याला थर्ड पार्टी ट्रान्सफर करता येतो आणि तोच लॉस प्रॉफिट मध्ये कन्वर्ट करून त्याच प्रॉफिटची पुन्हा डिलिव्हरी आपण बाय करता येते. त्या सुद्धा स्ट्रॅटर्जी आपण पुढे शिकवतो. आणि मार्केटमध्ये फंड असेल तर लॉस होत नाही. त्याचबरोबर चांगल्या प्रकारची स्ट्रॅटर्जी तुमची सायकोलॉजी कशा पद्धतीने काम करते तुम्ही मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. दुसरी गोष्ट जे आपण इन्स्टिट्यूट आहे आपलं मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमी जे की ज्याला मोटरीनं पाणी घातलं नाही शेंदून पाणी घालून आपण ते जे वटवृक्ष आहे तो मोठा करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्या मागे सांगण्याचं कारण हे मी दररोजचं 50-60 हजार रुपये माझे रोजचे कुठेही गेलेले नाहीत. अत्यंत अल्प फीस मध्ये चांगल्या प्रकारचं एज्युकेशन शेअर मार्केटचं देण्याचा आपण प्रयत्न करतो. तर 30,000 रुपये म्हणजे काहीच नाही. तर दुसरी गोष्ट तुम्ही जर लाईफ टाइम साठी किंवा 4-5 वर्ष शेअर मार्केटमध्ये काम करणार असाल तर क्लासेस जॉईन करा. आजच लेफ्ट झालात ग्रुप मधून तरीही मला काही अडचण नाही अजिबात नाही. कारण आपला स्वभाव आहे स्पष्ट वक्तेपणाचा काय त्यामुळे आपण स्पष्ट बोलतो. त्याच्यामुळं लॉंग टर्म साठी काम करायचंय मार्केट चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला शिकायचंय तर क्लासेस कंटिन्यू करा. नसता उद्याच्याला मला पर्सनली मेसेज टाका की मला मार्केटचे क्लासेस करायची इच्छा नाही. दुसरी गोष्ट ज्यांना क्लासेस करायची इच्छा आहे आपला QR कोड मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमीचा पडल ग्रुपमध्ये थोड्या वेळानं त्याला स्कॅन करा. 30,000 रुपये त्या स्कॅनर वरती टाका आणि स्वतःचं ऍडमिशन कन्फर्म करा. आपली जे काही पिरियड येतं जे सेशन येतं ते पुढच्या शुक्रवारपासून कंटिन्यू होतील. कारण दुसरी गोष्ट जे आपण बघितलं की क्लासेस कशा पद्धतीने असणार आहेत काय काय शिकणार आहेत. त्याचबरोबर आज जशी आपण झूम वरती मीटिंग घेतली तर पुढच्या ज्या मीटिंग येतात ह्या झूम वरती नसणार आहेत. आपण 1.5 लाख रुपयाचा पॅनल आणलेला आहे त्या पॅनल वरती आपण शिकवणार आहेत. याच्यापेक्षा चांगलं जबरदस्त
तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या माध्यमातून शिकून भेटून जाईल. तर टीचमेंट नावाचं जे ऍप्लिकेशन आहे त्याची लिंक तुम्हाला येईल, ग्रुपमध्ये पडेल. ते टीचमेंट ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचंय. डाउनलोड केल्याच्या नंतर स्वतःच्या नावानिशी, जे नाव तुम्ही तिथं दिलंय, मला इथं दिलंय ऍडमिशन घेण्यासाठी, त्या नावानं त्याला लॉग इन करून घ्या. ही जी प्रोसेस आहे कशा पद्धतीनं करायची याच्यावरती एक आपण सेशन घेऊ, आणि ज्यांचे ऍडमिशन कन्फर्म होतील त्यांना त्यांना आपण सांगू की लॉग इन कसं करायचंय, काय जॉईन कसं व्हायचंय लाईव्ह ट्रेडिंग सेशनसाठी. त्याचबरोबर तुम्हाला जे आपण ट्रेडिंग जे क्लासेस घेतो संध्याकाळचे, ते क्लासेस रेकॉर्डिंगच्या स्वरूपामध्ये अभ्यासासाठी कुठं बघता येतील त्याची सगळी सविस्तर माहिती त्या ऍप्लिकेशनची एक दिवशी त्याचं डेमोचा व्हिडिओ म्हणा किंवा लाईव्ह मध्ये डेमो म्हणा, ते तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यानंतर आपलं सगळं त्या प्लॅटफॉर्मवरती, टीचमेंटच्या ऍप्लिकेशनवरती इथून पुढचे क्लासेस दिसतील, सुरू राहतील. त्याचबरोबर जे माझ्या जवळचे विद्यार्थी, माझ्या जवळचे म्हणजे माजलगावच्या जवळचे, तुमची काही क्वेरी असेल, प्रश्न असेल, रात्रीच्या सेशन मध्ये काही मला हा टॉपिक नाही समजला, तुम्ही ऑफिसला येऊन भेटू शकता. असा माझं टॉपिक आहे, रात्री झालेलं हे सेशन आहे आणि हे टॉपिक मला समजलं नाही, ते सविस्तर समजून मला सांगा. आपण मोठ्या लट पॅनल वरती, हे जे पॅनल आहे आपला इथं या ठिकाणी दिसेल बघा तुम्हाला, हा पॅनल व्हिडिओ मध्ये इथं नाही दिसत, हा कॅमेरा जरा चलत नाही, काय अडचण नाही, याचे फोटो तुम्हाला पॅनलचे येऊन जातील याच्यावरती. दुसरी गोष्ट आपण काय म्हणतो माहिती का, स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करा. स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करा म्हणजे काय, शिका. एकंदर थोडक्यामध्ये आपण संपू, कारण बराच वेळ झालेला आहे, कारण रेकॉर्डिंग सुद्धा काय होतं माहिती का, खूप मोठी बनती. आणि दुसरी गोष्ट, जॉब वर्सेस ट्रेडिंग. जॉबचा जर एकंदर विचार जर केला तर लिमिटेड प्रॉफिट आहे, जे महिन्याकाठी भेटतं तेवढंच भेटतं. इथं रिस्क आणि रिवॉर्ड नुसार अनलिमिटेड आपण या ठिकाणी कमवू शकतो. त्याचबरोबर हे अशा पद्धतीने, त्याचबरोबर आजच्या काळामध्ये पहिली दुसरीच्या विद्यार्थ्याला, आजचे जे पालक आहेत, पालक वर्ग आहे, हा लाख लाख रुपये खर्च करतोय. त्याचं उत्पन्न कधी सुरू होईल हे त्यांना माहिती. माझं म्हणणं असं नाही की तुम्ही शिकू नका, शिकवा. त्याचबरोबर स्वतःवरती सुद्धा इन्व्हेस्टमेंट करा. काय 30-40 हजार रुपये म्हणजे आजच्या काळामध्ये मोठी गोष्ट नाही. पेड करा, प्रॉपरली नॉलेज घ्या आणि 4-5 हजार रुपये डेलीचा कमवा, काही अडचण नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याच गोष्टी अशा आहेत जे ड्रीम्स असतात, जे स्वप्न असतात आपले, ते स्वप्न नोकरीच्या माध्यमातून कंप्लीट होऊ शकत नाही. त्याला उत्पन्नाचे मोठे स्रोत जर आपल्या जोडीला असतील तर विदेश दौरे म्हणा, चांगल्या चांगल्या महागड्या गाड्या म्हणा, सुंदर सुंदर अशी बाईक, पैसे असल्याच्या नंतर बाईक येते बरं का, तुम्ही म्हणताल असं काय म्हणायला लागले काय. त्याचबरोबर चांगलं सुंदर राहण्यासाठी घर सुद्धा आजच्या काळामध्ये आपल्याला असायला पाहिजे. काय हे जे स्वप्न आपण या शेअर मार्केटच्या माध्यमातून कंप्लीट करू शकतो, हे मी तुम्हाला आजच्या कंडिशनला आत्मविश्वासानं सांगू शकतो, सांगू इच्छितो. कारण मी हे स्वप्न कंप्लीट केले. तर एका महिन्याच्या प्रॉफिट मध्ये गाडी घेतली काय, आणि 6 महिन्याच्या प्रॉफिट मध्ये घर घेतले. त्याच्यामुळं अशा पद्धतीचे स्वप्न आपण शेअर मार्केटच्या माध्यमातून आपण साकार करू शकतो. शुक्रवारपासून आपले लाईव्ह ट्रेडिंग सेशन एक एक टॉपिक आपण कव्हर करीत जाऊ. शुक्रवारपर्यंत, शुक्रवारच्या अगोदर ज्यांचे जे ग्रुपमध्ये जे मला ऐकतायत, बघतायत, जे हे व्हिडिओ बघतील, त्यांनी फीस पेड करायची आणि आपण आपलं ऍडमिशन करायचंय. आतापर्यंत जे आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबू. कोणाची काही या संदर्भामध्ये क्वेरी असेल तर विचारा.